नमस्कार. मी ॲस्ट्रो गिरी. आज ॲस्ट्रो गिरी या चॅनलवर आज आपण या पॉडकास्टमध्ये नक्षत्रांवर बराचसा अभ्यास केलेला आणि त्या नक्षत्रांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे जे काही उपयोग होणार आहेत ते कशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत. कारण नक्षत्र म्हणजे न क्षरती, म्हणजे जे आपल्या जागेवरनं हालत नाही अशी नक्षत्र. आणि नक्षत्रांमध्ये सगळ्या राशी, कारण अडीच राशी, अ, दोन राशी एका नक्षत्रामध्ये बसवलेल्या आहेत पहा. 9 चरण आहेत त्याचे. आणि त्या नक्षत्रांप्रमाणे आणि त्या भागांप्रमाणे आपण नक्षत्र गोचरी ठरवलेली आहे. नक्षत्र गोचरी म्हणजे काय आहे की 27 नक्षत्रांची वेगवेगळी ग्रहांच्या अंडर येतात ते पहा. म्हणजे केतू या ग्रहामध्ये 3 नक्षत्र सामावलेली आहेत. शुक्राच्या 3 नक्षत्र सामावलेली आहेत. आणि ज्याप्रमाणे ग्रहांचं गोचर असतं, म्हणजे ग्रह जसे फिरतात आकाशामध्ये त्याप्रमाणे ते आपल्याला फळ त्याचप्रमाणे ते आपल्याला फळ देतात. तसंच ही नक्षत्र सुद्धा, आपण नक्षत्रांचा अभ्यास करतो म्हणजे कशा करता की जेव्हा मॅच मेकिंग करायचं असतं त्यावेळेस नाडी पाहतो, वर्ण पाहतो, वश्य पाहतो आणि आराध्य वृक्ष, त्यांच्या देवता आणि ते कोणत्या लोचनाचे आहेत, त्यांचं मुख कुठे आहे आणि त्यांची दृष्टी कुठे आहे, या नक्षत्रांच्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल अभ्यास करत असतो. आणि गोचरी प्रमाणे ज्या वेळेस नक्षत्र गोचरी आपण म्हणतो, म्हणजे आपल्या जन्म नक्षत्र हे जन्म नक्षत्र असतं, म्हणजे ते जन्मापासून सुरू होतं आणि कुंडली जशी आपण जन्माप्रमाणे मानतो त्याचप्रमाणे ही नक्षत्र मानली जातात. आणि मग पहिलं जन्म नक्षत्र, दुसरं संपत म्हणजे जे आपल्याला संपत्ती देतं, तिसरं विपत म्हणजे जी आपल्याला विपत्ती आणतं आपल्या सगळ्या कामामध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, तिसरं क्षेम म्हणजे आपल्याला ज्याच्यामध्ये आनंद मिळतो, शांतता मिळते, सुख मिळतं, समाधान मिळतं. पाचवं प्रत्यरी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये. काही लोक म्हणतात पहा की मी काही करायला गेलं की मला खूप अडचणी येतात, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही अडचणी येतात त्याला प्रत्यरी नक्षत्र असं म्हणतात. किंवा प्रत्यरी पाचवं नक्षत्र जे असतं जन्मापासून ते प्रत्यरी नक्षत्र. साधक जे आपल्याला सगळं साध्य करून देतं, साधना करायला लावतं, ते साधक. पुढचं 7वं वध नक्षत्र, म्हणजे इथे काहीही काम करा तिथे आपल्याला अडचणी येतात आणि दुःख देणाऱ्या या गोष्टी असतात. म्हणून वध नक्षत्रावर आपण काहीही चांगल्या गोष्टी करायच्या नाहीत किंवा एखादी नवीन गोष्ट करायची तर त्याला आपण सुरुवात करत नाही. त्याचप्रमाणे पुढचं मैत्र, म्हणजे 8वं जे आहे ते मैत्र, म्हणजे या सगळ्या नक्षत्रांची आपली मैत्री असते. आणि शेवटचं अधिमैत्र, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मैत्री ही सामावलेली असते. आणि या नक्षत्रांचा उपयोग आपण वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो पहा. जेव्हा आपल्याला अडचणी येतात तेव्हा आपण काय म्हणतो की आराध्य वृक्ष तुमच्या नक्षत्राचं जे असेल त्याचं 5 अंगांपैकी, पंचांगापैकी एक काहीतरी जवळ ठेवा. मग ते कधी कधी खोड असतं, मूळ असतं, फळ असतं, पान असतं किंवा साल असतं. या पंचांगापैकी कुठलंही आपल्या जवळ. पण प्रत्येक नक्षत्राचं झाड आपल्याला मिळेलच असं नाही ना. मग सरांनी त्याच्याप्रमाणे आज आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांनी या नक्षत्रांच्या वृक्षांचे अर्क बनवलेले आहेत. आणि ते कशावर बनवलेले आहेत? या नक्षत्र गोचरीप्रमाणे. म्हणजे आपल्याला जे आयुष्यात अडचणी येणार आहे, कारण जे काही आपल्याला भोगावं लागणार आहे ते भोगावंच लागणार आहे, पण ते भोगावं लागण्यासाठी आपण सुखाने जे काही आत्मसात करू त्याच्यासाठी ही नक्षत्र गोचरी आणि त्या नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांचे हे जे अर्क आहेत ते आपण जास्तीत जास्त वापरतो पहा. आणि आज आपल्याकडे त्यासाठी लेक्चर देण्यासाठी संजय पवार गुरुजींना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. तर मी संजय गुरुजींचं स्वागत करते. स्वागत आहे गुरुजी तुमचं. मी आता सरांचा परिचय करून देते. सरांनी हर्बल सुगंधी नक्षत्र आणि या नक्षत्रांच्या वृक्षांची
ऊर्जा युक्त तेलार्क तयार केलेले आहेत. अर्क म्हणजे काय, की ज्याचा छोट्यात छोटा जो कण असतो त्याचा वापर करून ते वापरायला सुलभ आणि सोपं कसं होईल हे पाहिलं जातं. म्हणजे सहज सोप्या जन्म नक्षत्राप्रमाणे गोचरीप्रमाणे जे मी आता तुम्हाला सांगितलं की जन्म नक्षत्रापासून आधी मैत्रीपर्यंत त्याचा वापर आपण कशा कशा पद्धतीने करायचा आहे. तर या ज्योतिषीय कुंडलीप्रमाणे आणि सर तर वास्तूमध्ये सुद्धा ते वापरतात. म्हणजे आपल्याला एक नवीन पद्धतीने याचा उपयोग करणार आहे पा. नक्षत्रांचे ग्रह, आराध्य वृक्ष या सगळ्या माध्यमातून त्यांनी शुद्ध आणि संतुलित ऊर्जा तेलार्क निर्माण केलेले आहेत. म्हणजे पारंपरिकता त्यांनी जपलेलीच आहे, पण आधुनिक वैद्यक शास्त्राच्या दृष्टिकोनातून कुंडली बरोबर मॅच होणार हे ऊर्जा संतुलन त्यांनी त्याच्या या माध्यमाची निर्मिती केली आहे. म्हणजे नक्षत्रांच्या ग्रहांच्या ऊर्जा सहज आणि सोप्या पद्धतीने त्याचा बॅलन्स साधण्यासाठी, ते संतुलन आपल्याला मिळण्यासाठी ही तेलार्क तयार केलेली आहे. म्हणजे वर्तमान काळातल्या आधुनिक जीवनशैलीला साजेशी अशी ही ऊर्जा संतुलन पद्धती आहे. याच्यामध्ये ना कोणते दोष आहेत ना काही साईड इफेक्ट्स आहेत. म्हणजे ते आपण इझिली वापरू शकतो आणि रोज वापरू शकतो. मग कधी ते आंघोळीच्या पाण्यात वापरू शकतो, कधी नुसतंच वापरू शकतो किंवा सुगंधासारखं वापरू शकतो. म्हणजे प्रत्येकालाच म्हणजे दैनंदिन राहणीमानानुसार हे अगदी सहज सोप्या पद्धतीने ही ऊर्जा संतुलन पद्धती आहे. आणि प्रत्येकाला आपल्या पूर्वसंचितानुसार आणि प्रारब्ध कर्मभोगानुसार आपल्याला काही भोग भोगावे लागतात. काही भोग फेडण्यासाठी येतो, काही भोगण्यासाठी येतो. मग हे जे करताना आपल्या मनाची जी आंदोलनं होतात किंवा आपल्याला जो त्रास होतो तो टाळण्यासाठी या ऊर्जा संतुलनाचा आपल्याला आयुष्य सुकर करण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग होतो. म्हणजे जे आता जीवन प्राप्त झालेलं आहे ते शांत आणि समाधानाने, त्याचबरोबर यशस्वी रीतीने सुखाकडे वाटचाल करण्यासाठी याचं मार्गदर्शन होतं. तर संजय पवार गुरुजी सरांचं मी स्वागत करते आणि त्यांचा हा परिचय मी थोडक्यात करून दिलेला आहे, पण तरी आता आपण त्यांच्याकडनं या नक्षत्र ऊर्जा बद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवणार आहे. म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील ते प्रश्न मी त्यांना विचारणार आहे आणि त्याची उत्तरं ते देणार आहेत. सर स्वागत आहे तुमचं. मग त्याच्यासाठी तुमचा हा दिव्य ऊर्जा ब्रँड आहे, त्याविषयी थोडक्यात माहिती तुम्ही आम्हाला आणि आमच्या दर्शकांना सांगाल का? नमस्कार. नमस्ते. आता आपल्या या ब्रॉडकास्टवर जे मंडळी आता म्हणजे जॉईन झालेली आहेत त्या सगळ्यांचं दिव्य ऊर्जा हर्बल सुगंधी तेलार्क तर्फे मनपूर्वक स्वागत. दिव्य ऊर्जाचा ब्रँड हा रजिस्टर्ड ब्रँड करून घेतलेला आहे आपण आणि त्या नावातच आपण म्हणजे आपण जे काम करतोय ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये, त्यामध्ये जे आपण काम करतोय ते कामच मुळात ऊर्जा पातळीवरचं आहे. ऊर्जा ना, ती ऊर्जा आपल्याला म्हणजे कसं आहे, आपण हे जे कार्य करतोय ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये त्याचं मूळ काय आहे तर ऊर्जा. त्या ऊर्जा कुठल्या तर ग्रह आणि नक्षत्रांच्या. आतापर्यंत आपण जे ज्योतिष पाहत आलोय, जे वास्तुशास्त्र पाहत आलोय, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं फक्त ग्रह, नक्षत्र, ही स्थानं आणि ही दिशा, हे अमुक आहे, एवढ्यापर्यंतच मर्यादित राहिलोय. आणि त्याच्यामध्ये एक भाग असा समोर आला जो नकारात्मक आहे. आपण त्या शास्त्रामधले म्हणजे शास्त्र हे वास्तविक पाहता निर्दोष शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये दोष हा प्रकार नाहीये. कारण वास्तूमध्ये म्हणा किंवा ज्योतिष कुंडलीमध्ये म्हणा, आपण संदर्भ कोणाचा घेतो तर त्याच ग्रह नक्षत्रांचा. मग ती अविरत फिरणारी आहेत की नाही, त्यांच्यामध्ये दोष काढणारे आपण कोण आहोत, आपली तेवढी पात्रता नाहीये. पण कधी कोणास ठाऊक, पण म्हणजे आपल्या ह्या वहिवाटीमध्ये ना शास्त्राच्या एक वेगवेगळ्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीला दोषाचं लेबल लावलं गेलं आणि त्याचा
दुरुपयोग साधला गेला. वास्तविक ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र याची निर्मिती करून का दिलेली आहे आपल्याला, हे पहिलं थोडस लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर ना? हो कारण हो अगदी बरोबर. ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र हे आपल्याला म्हणजे स्पेसिफिकली प्रामुख्याने मनुष्य जीवनाला हे त्याला प्राप्त असलेल्या वर्तमानामध्ये सहजपणे आणि समर्पकपणे त्याने आहे त्या वर्तमानाला सामोरे जाण्यासाठी त्याच्यामध्ये मन बुद्धी विचारातून काय बदल करायचे त्या वेळेस याचं मार्गदर्शन करण्यासाठी ते हे शास्त्र आपल्याला निर्माण करून आपल्याला देऊ केलेलं आहे. पण आम्ही त्याचा दुरुपयोग साधत गेलो. खैर म्हणजे आता ठीक आहे, तो भाग नाही आपला. आपल्याला जास्तीत जास्त काय करायचंय की ह्या शास्त्राचा सहज सोपा सदुपयोग कसा साधता येतो त्याची फक्त आपल्याला विशेष म्हणजे जनसामान्यांपर्यंत पोहोचवायची आहे. बरोबर की नाही? तर दिव्य ऊर्जा हर्बल सुगंधी तेलार्क म्हणजे नक्षत्र ऊर्जा तेलार्काची निर्मिती का झाली, त्याचा मागचा उद्देश काय आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता गेले 22-24 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. ह्या काम करत असताना असं लक्षात आलं ना की अमक्या स्थानातला गुरु अमुक अमुक फलित देतो, अमक्या स्थानातला शनी अशी अशी तुमची विपदा तुमच्या मागे लावतो वगैरे वगैरे. काही अंशी ते म्हणजे समजा 10 विषय असतील तर त्यातला एखादा विषय कुठेतरी म्हणजे जुळला जायचा. आमच्यासारख्याने विचार केला, जर तो ग्रह अमक्या ठीक स्थानामध्ये बसल्यानंतर एकाच विषयावरती तो परिणामकारक ठरेल का? नाही. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने एक विद्यार्थी स्वतःला विद्यार्थी मानून ते आपण त्याचं शिक्षण घ्यायला लागतो, तर असं लक्षात येतं की प्रत्येक ग्रहाला आपली स्वतःची गती आहे आणि सगळ्यात जो बेस आहे म्हणजे ज्योतिषशास्त्राचा जो बेस आहे, जे मूळ आहे तो काय आहे, तर आता नक्षत्रांना फलित आहेत म्हटल्यानंतर आपण ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र बघतो कशासाठी, तर फलितासाठी. त्याच्यानंतर मग महत्वाचा विषय काय येतो, तर त्या फलितामधली नेमकी मला लाभणारी शुभता किंवा अशुभता नेमकी कशी आहे. त्यांना फक्त एकच अपेक्षा असते की मला मिळणारं फलित हे शुभ आहे की अशुभ आहे. बरोबर. वास्तविक पाहता जन्म नक्षत्र गोचर ही आपल्याला जन्मापासून म्हणजे त्या कुंडलीची शुभ अशुभ सांगत असते. तुमच्या एक लक्षात येईल की जन्म नक्षत्र गोचर या नावातच सगळं सामावलेलं आहे. जन्म नक्षत्र यात हे किती महत्वाचं आहे, कारण तुमच्या लक्षात येईल जन्म नक्षत्र म्हणजेच आपलं कुंडलीतलं चंद्राचं नक्षत्र. जन्म नक्षत्राच्या पुढे येणारी जी गोचर आहे म्हणजे नवमांश गोचर आहे, तीच आपल्याला आपल्या आयुष्यातली शुभ अशुभता दर्शवत असते जन्मापासून. जन्म नक्षत्राची सुरुवात आपल्या ह्या जन्मातली नाहीये. जन्म नक्षत्र आपल्याला गेल्या जन्माचं कनेक्शन घेऊनच पुढे येत असतं. कसं बघा, प्रत्येक कुंडलीमध्ये ज्यावेळेस आपण महादशा बघतो तर त्या महादशेची सुरुवात तुम्ही बघा भुक्त आणि भोग्य त्याच्यामध्ये म्हणजे समजा आता याची चंद्राची महादशा असेल, समजा केतूची महादशा असेल, कुठल्याही ग्रहाची महादशा असेल, तर त्या ग्रहाप्रमाणे ती महादशेचे वर्ष ठरलेले असतात की नाही. म्हणजे भुक्त किती आहे, तर 4 वर्ष 2 महिने भुक्त झाली आणि बाकीची आता तुम्ही भोगायला सुरुवात केली, म्हणजे मधूनच महादशा सुरू होते आपली. त्याच्या मागचं गमक काय आहे ते लक्षात घ्या. आपण गेल्या जन्मामध्ये कुठल्या महादशेमध्ये आपण जीव सोडलेला आहे, मरण पावलेलो आहोत, तिथूनच पुढे कंटिन्यू होत असतो आपण. असा अर्थ लक्षात घेतला की तुम्हाला याची कनेक्टिव्हिटी लक्षात येईल. जे आपण टॉपिक म्हणतो ना जन्मोजन्मीचे म्हणजे प्रारब्धाचे कर्मभोग घेऊन आलोय असं ज्यावेळेस आपण म्हणतो, त्याचा थेट अर्थ संबंध या महादशेच्या सुरुवातीपासून लागतो. चंद्र नक्षत्र तुम्हाला तुमच्या जन्मापासून कनेक्टिव्हिटी देते ना. मग आता ह्या जन्मामध्ये तुम्हाला तुमच्या प्रारब्धानुसार म्हणजे मागील प्रारब्धानुसार कुठल्या पद्धतीने भोग भोगण्यासाठी येणार आहे, तर तेच आपल्याला जन्म नक्षत्र गोचर सांगते. जन्म नक्षत्र गोचर पाहताना एक महत्वाचा टॉपिक लक्षात घ्यायचा, महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा, तो म्हणजे जन्म नक्षत्र गोचरीमध्ये
सरसकटपणा नाहीये. अगदी पिन पॉइंट त्या जन्म नक्षत्रानुसारच आपल्याला ती पाहावी लागते. रवी, चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे शुभ ग्रह, मंगळ, शनी, राहू, केतू हे अशुभ ग्रह. वास्तविक ही जी संकल्पना आहे शुभ अशुभतेची, ही कर्मकांडातून आलेली आहे. हे म्हणजे ज्योतिषशास्त्राचा तो भाग होत नाही. ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला तुमच्या जीवनातील शुभ अशुभ ग्रह नक्षत्रांची फलित ही तुम्हाला आता जन्म नक्षत्र गोचर म्हणजे काय, तर आपल्या संपूर्ण उभ्या आयुष्यातली शुभ अशुभतेची एक दिशा मार्गदर्शन असतं. ते सुरुवातीला सांगितलं की जन्म हे म्हणजे उत्पत्ती झाली, मग ते मघा नक्षत्रावर जन्म असू दे ना तर विशाखा नक्षत्रावर जन्म असू दे, ते नक्षत्र त्याचं जन्म नक्षत्र असल्यानंतर ते शुभच असतं. ज्योतिषी अर्थानं, कुंडली शास्त्राच्या अर्थानं, मी कर्मकांडातल्या अर्थानं म्हणत नाही. जसं आपण कर्मकांड म्हणतो ना, विशाखा नक्षत्र शांती आहे, मघा नक्षत्र शांती वगैरे वगैरे, त्याचा इथे ज्योतिषशास्त्राच्या कुंडली शास्त्राची काहीही संबंध नाहीये. जन्म म्हणजे उत्पत्ती, आणि उत्पत्ती ही नेहमी शुभच असणार की नाही आपल्यासाठी. म्हणून जन्म नक्षत्र हे शुभ. त्याच्यानंतर येतं संपत नक्षत्र. संपत नक्षत्र म्हणजे काय, संपन्नतादायक, म्हणजे ऐश्वर्यदायक, संपन्नतादायक, संपत्तीदायक. म्हणजेच आपल्या जन्म नक्षत्राच्या पुढे येणारं जे नक्षत्र असतं ते कायम तुम्हाला संपन्नता देणारं ठरतं, संपत्तीदायक ठरतं. संपत्तीदायक म्हणजे संपत्ती वाढवण्यासाठी जे कलागुण आपल्यामध्ये लागतात त्या कलागुणाला वाव देणारं ठरतं ते, की त्याच्या अनुषंगाने आपल्यामध्ये ती संपन्नता जे मिळवण्यासाठी जे मेहनत लागते त्या मेहनतीला म्हणजे बोलतात ना रास्तपणे तुम्हाला सहाय्य देणारं ते नक्षत्र असतं. आता ह्याच्यामध्ये जन्म नक्षत्र हे समजा अश्विनी असेल तर अश्विनी हे नक्षत्र केतू ग्रहाचं आहे, आणि त्याच केतू ग्रहाला ती अजून 2 नक्षत्र आहेत. म्हणजे आता आपण ज्या वेळेस बोलतो ना की अश्विनी नक्षत्राचं केतूच्या ग्रह नक्षत्राला नक्षत्र गोचर कशी असेल, तर तसंच पुढचं नक्षत्र जे येतं ते भरणी नक्षत्र. अश्विनीच्या पुढे भरणी आलं तर भरणी म्हणजे भरणी, पूर्वा आणि पूर्वाषाढा म्हणजे शुक्राचं नक्षत्र. तर इथे नक्षत्राप्रमाणे बघण्यापेक्षा तुम्हाला सोपं लक्षात ठेवण्यासारखं काय, तर ग्रह लक्षात घ्या. अश्विनी म्हटल्यानंतर तो ग्रह झाला केतू. तर मग केतूच्या पुढे येणारे जेवढे ग्रह आहेत जे आपण पंचांगामध्ये बघतो ना, केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी आणि बुध, ही जी 9 पायऱ्या आहेत त्या 9 पायऱ्यापैकी जन्म नक्षत्रापासून पुढे येणार म्हणजे जन्म नक्षत्र 1, संपत नक्षत्र 2, विपत नक्षत्र 3, असं 1, 2, 3 तुम्ही काउंट करत गेलात तुमच्या जन्म नक्षत्रापासून पुढे, तर त्या तिथे 3रं, 5वं आणि 7वं येणारं नक्षत्र देखील तुमच्यासाठी अशुभ ठरणारं ठरतं, कारण ते एकाच ग्रहाचे नक्षत्र आहे. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा चंद्राचं नक्षत्र आहे. चंद्राचं नक्षत्र कुठलं आहे, रोहिणी, हस्त आणि श्रवण. ओके, इथे आपण आपली गल्लत काय होते, म्हणजे ज्योतिषी शिकलेल्यांची देखील गल्लत होते. चंद्र ह्याला आपण जलतत्वाचं समजतो ना, जलतत्वाचाच आहे तो. पण तो चंद्र ज्यावेळेस रोहिणी नक्षत्रातून गोचर करत असतो त्यावेळेस त्याची फलित कशी असतील हे आपण एक जलतत्वाला धरून उत्तराकडे जातो आपण, बरोबर ना. पण तोच चंद्र जर हस्त नक्षत्रात असेल तर त्याची फलित कशी असतील. इथे थोडस म्हणजे उथळ अभ्यास केलेला व्यक्ती काय म्हणेल, अहो ते पण चंद्राचं नक्षत्र आहे, चंद्राचंच नक्षत्र आहे ते, पण फलित अशीच असतील. इथे चूक होते. कारण आता हा मुद्दा का सांगतोय, कारण प्रत्येक एका ग्रहाला 3 नक्षत्र असतील तरी सुद्धा त्या नक्षत्रांची तत्व त्या ग्रहासोबत मॅच होतील हे कधीच होत नाही. उदाहरण घ्यायचं तर चंद्र जलतत्वाचं आहे पण त्याचं रोहिणी नक्षत्र हे पृथ्वी तत्वाचं आहे, त्याचं हस्त नक्षत्र हे वायू तत्वाचं आहे. मग चंद्राची रोहिणी नक्षत्रातली फलित ही चंद्राची हस्त नक्षत्रातल्या फलिताप्रमाणे म्हणजे फलित तशीच असतील का, नाही ना, कारण पृथ्वी तत्व हे स्थिर तत्व आहे पण वायू तत्व हे कसं वाऱ्यासारखं आहे ना. ते चंद्र जर जलतत्वाचा असेल तर ते चंद्राचं रोहिणी नक्षत्रातली फलित ही स्थिर असतील.
पण त्याच चंद्राची फलितं हस्त नक्षत्रातील जी असतील ती कशी असतील? ग्रहाच्या तत्वानुसार नक्षत्रांची तत्व मिळवू नका, कारण प्रत्येक नक्षत्राला स्वतःची तत्व वेगळी आहेत. आणि सगळ्यात आपण ग्रह म्हणजे कुंडलीचे जे फलित जे पाहतो, जे प्रश्न पाहतो, ज्या समस्या पाहतो, या वास्तविक फलिताच्या संदर्भातूनच पाहत असतो. तर आता त्या फलितामधली नेमकी शुभ अशुभता कशी जाणून घ्यायची आपल्याला? तर त्या फलितातली शुभ अशुभता जाणून देण्याचं कामच आपल्याला जन्म नक्षत्र गोचर करते. आणि हे कुंडली सापेक्ष जन्म नक्षत्र सापेक्ष करत असते. सरसकट प्रत्येकाला शनी अशुभ नसतो. सरसकट प्रत्येकाला गुरु आणि शुक्र शुभ ठरत नाहीत. तुमच्या जन्म नक्षत्रानुसार 3रं, 5वं आणि 7वं जे नक्षत्र येतंय ती फक्त नक्षत्र अशुभ ठरतात. मी पुन्हा रिपीट करतो, शुभ अशुभतेमध्ये बघताना जन्म नक्षत्र गोचरीमध्ये आपल्याला फक्त शुभ अशुभतेचं लेबल हे नक्षत्राप्रमाणे लावायचं आहे, कारण ग्रहांना स्वतःची फलितं नाहीत. हा मुद्दा इथे हायलाइट करून ठेवा. ग्रहांना फलितं जी आहेत ती फलितं त्याच्या पंचांग फलितानुसार मिळतात. ग्रहाची फलितं ही पंचांग अवस्थेमधली असतात. पंचांग अवस्था म्हणजे काय? स्वतः ग्रह, त्याचा गोचरीतलं नक्षत्र, त्या नक्षत्राचा स्वामी, त्या नक्षत्राच्या ज्या चरणातून तो ग्रह गोचर करतोय त्या चरणाचा स्वामी, आणि हे चौघ जण ज्या राशीतून गोचर करत असतात त्या राशीचा स्वामी. अशा 5 जणांचं एकत्रित स्वरूप म्हणजे ते फलित असतं. एखादा ग्रह जर ह्या 5 जणांना घेऊन जर लग्न स्थानात असेल तर त्याची फलितं कशी असतील? तोच ग्रह जर षष्ठातून चालला असेल तर त्याची फलितं कशी असतील? म्हणजे त्याच्या या पंचांगी फलिताचा परिणाम कुठल्या कुठल्या टॉपिकवर म्हणजे कुठल्या कुठल्या विषयांवरती होणार असेल, हे सगळं म्हणजे गोंधळ घालून ठेवलेलं आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये. गुरु म्हटला की झालं, म्हणजे एक कुठला तरी एका विषयाला गुरुला बांधून ठेवलेलं आहे. त्याच्या गोचर स्थानातील विषयांवरती फलित आपला प्रभाव देणार की नाही? हो. बरोबर की नाही? तसंच त्याच गोचर स्वरूपातून तो त्याच्या सप्तम दृष्टीतील स्थानातील विषयांवरती देखील प्रभावी ठरणार की नाही? आणि एक दुर्लक्षित राहिलेला भाग काय आहे, तर आपण जे ग्रहशील चक्र आपल्याला पंचांगामध्ये दिलेलं असतं बघा, त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रहाला त्रिपदृष्टी देखील दिलेली आहे. आपण ती लक्षात घेत नाही. म्हणून आम्ही वारंवार माझ्या व्हिडिओतून मी माझ्या चॅनलवरती पण सांगितलेलं आहे, एक ग्रह कुंडलीतल्या 12 स्थानापैकी एकूण 8 स्थानांवरती आपला प्रभाव दर्शवत असतो, म्हणजे गोचर स्थानासह. मग 8 स्थानांमधले विषय किती तो प्रभाव म्हणजे परिणामकारक म्हणजे त्याचा परिणाम ठरत असतो, याचा कधी विचार केलाय आपण? आणि त्या ग्रहाचा तो परिणाम कधीपर्यंत असतो? त्याच्या गोचर गतीनुसार तो बदलतो की नाही? चंद्र दर 6 तासाला त्याच्या गोचरीतल्या नक्षत्राचं चरण बदलतो. चरण बदललं की त्या चरणचा स्वामी बदलला की नाही? मग त्या फलितामध्ये त्या ग्रहाची एका ग्रहाची आउट झाला ग्रह आणि एक ग्रह इन झाला की नाही त्याच्यामध्ये, मग त्या फलितामध्ये परिणाम बदल होणारच की नाही? बरं, हे करता करता ज्या वेळेस त्या नक्षत्राची 4 चरण भोगून जातो आणि तो 5व्या चरणामध्ये जातो, त्यावेळेस नक्षत्र देखील काय म्हणते, नक्षत्र पण बदलतो. आणि ज्या राशीमध्ये असतो त्यातली 9 नक्षत्र चरण भोगल्यानंतर तो राशी चेंज करतो, म्हणजे त्याची राशी देखील चेंज होते ना. राशी चेंज झाली की त्या कुंडलीतलं स्थान बदललं, कुंडलीतलं स्थान बदललं की तुमचे विषय बदलले, त्या ग्रहाच्या दृष्टी स्थानातील तुमचं भूमिती चेंज होते ना त्याची सगळी. मुद्दा थोडासा जटिल वाटत असेल, पण शांतपणे विचार केला एक एक ग्रह धरून की लक्षात येईल. आता हे मी का सांगतोय, तुम्ही प्रश्न मला विचारला की जन्म नक्षत्र गोचर कशी काय उपयुक्त करते किंवा शुभ कशी ठरते, अशुभ करतात, त्याचा उपयोग कसा साधायचा. पण तो उपयोग कसा साधायचा ह्या मुळाशी जाईपर्यंत तुम्हाला हा सगळा इतिहास माहिती असणे गरजेचं आहे ना. म्हणून थोडस मी हे मुळातून हे चालू केलेलं आहे. आता इथे आपण काय लक्षात घेतोय, प्रत्येक ग्रहाला एक सप्तम दृष्टी तर प्रत्येक ग्रहाला आहेच ना. म्हणजे त्या ग्रहाच्या गोचरीचं जे स्वरूप आहे
त्या स्वरूपानुसार तो ग्रह त्याच्या गोचर स्थानातील विषयांवरती प्रभाव दर्शवेल, प्लस त्याच्या सप्तम दृष्टीतील जे स्थान येतं त्या स्थानातील तो विषय दर्शवेल की नाही. पुन्हा एकपात दृष्टी, द्विपात दृष्टी. आता एकपात दृष्टी म्हणजे काय, तर गोचर स्थानापासून 3रं आणि 10वं स्थान. द्विपात दृष्टी म्हणजे काय, तर गोचर स्थानापासून येणारं 5वं आणि 9वं स्थान. आणि त्रिपात दृष्टी म्हणजे काय, तर गोचर स्थानापासून येणारं 4थं आणि 8वं स्थान. या स्थानावर देखील त्याच ग्रहाची त्याच गोचर स्वरूपातून परिणाम होत असतो. म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगतो की एका ग्रहाची कुठल्या तरी एका टॉपिक वरती वर्णी लावू नका, कारण एक ग्रह कमीत कमी 40 ते 45 विषयांवरती प्रभाव देत असतो. मला अपेक्षित काय आहे, जातक म्हणून मला अपेक्षित काय आहे, ते तुमचं ग्रह नक्षत्र गोचर कशी चालते याच्याशी मला काय घेणं देणं नाहीये. जातक असाच विचार करेल की नाही. तो काय म्हणेल, मला ह्यातलं अशुभ काय आणि शुभ काय तेवढं सांगा मला. तर ह्याच्यातलं मला एक लक्षात घ्या, म्हणजे सर्व ज्योतिर्विदांनी जे जॉईन त्यांनी लक्षात घ्या, त्याला काय शुभ सांगणार आहात आणि काय अशुभ सांगणार आहात. कारण आपलं म्हणजे त्या ज्योतिषामध्येच गोंधळ असतो की कुठल्या विषयावरती मी शुभ सांगू, कुठल्या विषयावरती अशुभ सांगू. 40 विषय तुम्हाला तिथे गृहीत तरी धरता येतात का, नाही. बरं, ते 40 विषय गृहीत धरेपर्यंत चंद्राची फलित तुम्ही दर 6 तासाला बदलता येतो. म्हणजे विषय सांगेपर्यंत ते विषय बदललेले असतो, तो चंद्राची पोझिशन. अशीच अशीच अवस्था कुठल्या प्रत्येक ग्रहाची आहे. जसं आता रवी, बुध, शुक्र हे 2.5 ते 3 दिवसाला बदलतात, म्हणजे त्यांचं नक्षत्र चरण बदलतात. मंगळासारखा ग्रह 6 दिवसाला त्याचं नक्षत्र चरण बदलतं. राहू, केतू सारखे ग्रह हे साधारण 54 दिवसाला एका चरणामध्ये असतात. शनीसारखा ग्रह 100 दिवस एका नक्षत्राच्या एका चरणामध्ये असतो. गुरु साधारण 45 दिवस एका चरणामध्ये असतो. ही संख्या सांगतोय ना, ही नॉर्मल गतीप्रमाणे आहे. म्हणजे वक्री आहे, स्तंभी आहे, त्यावेळेस परिस्थिती वेगळी असते. आता ह्या सगळ्या गडबडीमध्ये मला ऍज अ जातक मी काय म्हणतो, मला ते शुभ आहे का हो, मला हे अशुभ आहे का, शुभ असेल तर मी काय करावं आणि अशुभ असेल तर मी काय करावं. तर त्याला नेमकं शुभ अशुभता सांगताना त्याची जन्म नक्षत्र गोचर आपल्याला ज्योतिषाला मदत करत असते. तिथे ज्योतिषाने गुरु आहे हो, शुभ फलित देणार हे सांगणं म्हणजे हे असं पाहायचं नसतं. इथेच गडबड होते. कारण जसं आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आत्ताचा गुरु म्हणजे आज 25 जानेवारीला गुरु कुठे आहे, तर गुरु आहे वृषभ राशीमध्ये आणि तो आहे रोहिणी नक्षत्रात. रोहिणी नक्षत्राच्या 4थ्या चरणात आहे, 3ऱ्या का 4थ्या चरणात आहे बुधाच्या. तर मला 3ऱ्या चरणात आहे बुधाच्या आणि तो वृषभेला आहे. तर इथे गुरुची फलित कशी आहेत, म्हणजे मी एक उदाहरण घेतो, मी तुमच्या लक्षात येईल. गुरु जो आहे, गुरु स्वतःच्या कारकत्वानुसार रोहिणी नक्षत्राची फलित कॅरी करतोय. रोहिणी नक्षत्राची फलित म्हणजेच काय, तर रोहिणीचं पृथ्वी तत्व आहे त्या हिशोबाने ती जे ती गुणधर्म, तो स्वभाव गुण तो गुरु कॅरी करतोय रोहिणी नक्षत्रानुसार. त्याच्या सोबत कोण कोण आहे, तर बुध देखील त्याच्या सोबत आहे. कारण रोहिणी नक्षत्राचं 3रं चरण हे बुधाचं आहे. 3रं 4थं तर मला ते एवढं पाठ नाहीये मला, म्हणजे ते आहे. पुन्हा तो कुठल्या राशीतून आहे, तर वृषभ राशीतून आहे. म्हणजे वृषभेचा शुक्र देखील तिथे आपलं सहभाग नोंदवतो की नाही गुरुच्या फलितामध्ये. मग इथे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर गुरु आणि गुरुची नक्षत्र ही ज्यांना ज्यांना शुभ ठरतायत, ज्यांना ज्यांना अशुभ ठरतायत, त्यांना त्या पद्धतीनेच त्यांची फलित मिळणार की नाही. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अश्विनी नक्षत्राचं केतूच्या नक्षत्रांना गुरु ग्रह हा वधकारक ठरतो, पूर्णतः अशुभ ठरतो. मग आत्ताचा गुरु त्यांना पूर्णतः अशुभ ठरतोय का, तर नाही. मी म्हणाले तुम्ही म्हणजे दोन वेगवेगळे विषय कसे मिक्स करताय, त्यात एक लक्षात घ्या. मी काय म्हटलं, नक्षत्र फक्त विपत संपत म्हणजे नक्षत्र त्यांची फलित असतात. शुभ अशुभ हे नक्षत्राधीन आहे. नक्षत्रानुसार पाहायचंय, ग्रहांना अशुभ ठरवायचं नाहीये.
किंवा ग्रहांना शुभ ठरवायचं नाहीये. हीच मेक आहे, हेच गमक आहे जन्म नक्षत्र गोचरीतलं. तुम्हाला 3 पॉइंट म्हणजे अचूक तुमच्या फलिताच्या मूळ भागाकडे घेऊन जाणार आहे. आता ज्यांची ज्यांची अश्विनी नक्षत्र म्हणजे केतूची नक्षत्र आहेत, त्यांना गुरु हा वधकारक आहे. पण तोच गुरु आत्ता त्यांना वधकारक आहे का? तर आहे, पण किती टक्के? जर गुरु नक्षत्र, नक्षत्र स्वामी, चरण स्वामी आणि राशी स्वामी अशा 5 भागामध्ये जर गुरुची फलित आपण गृहीत धरली, तर त्या 5 भागामधल्या फक्त गुरुचा एकच भाग आपल्याला अशुभ लाभतो. कारण गुरु सोबत असलेलं रोहिणी नक्षत्र, चंद्र, बुध, शुक्र हे केतूच्या नक्षत्राला क्षेमकारी, परममित्र आणि संपत्तकारी ठरत असते. मग त्याचा परिणाम त्या गुरुच्या वधावरती होणार की नाही? म्हणजे गुरुची अशुभता तिथे कमी झाली की नाही? इथे लक्षात, साधं सहज सोपं आहे की नाही? उगाच त्या गुरुला म्हणजे गुरुला कायमस्वरूपी अशुभ कन्सिडर करायचं नाहीये. हीच मेक आहे, हीच गंमत आहे जन्म नक्षत्र गोचरीची. अहो, ज्या तुम्हाला जो गुरु ग्रह अशुभ म्हणून सांगितलेला आहे, तो देखील पूर्णतः अशुभ तुम्हाला ठरत नाहीये. म्हणजे तुमच्याच जन्म नक्षत्र गोचरीतली जे शुभता आहे ती आपण गृहीत धरू शकतो की नाही? हीच मेक आहे जन्म आणि हीच सहजता जन्म नक्षत्र गोचरीमध्ये आहे. तर आता मी त्या जातकाला काय सांगेन की आत्ताचा गुरु तुला कशी कशी फलित देतोय हे सांगताना ज्योतिषीने काय पाहिलं पाहिजे, तर त्या जातकाचं जन्म लग्न कुठलं आहे. त्याला फलिताचे विषय सांगायचे ना आपल्याला. मग त्या फलिताचे विषय सांगताना आपल्याला त्याच्या कुंडलीतली स्थानं पाहावी लागणार, बरोबर की नाही? म्हणजे आत्ताच्या गोचरीचा गुरु कुठल्या स्थानातून, त्याच्या कुंडलीच्या कुठल्या स्थानातून चाललाय हे पाहावं लागणार. मग समजा मेष लग्न असेल तर तो गुरु त्याच्या धनस्थानातून चाललेला आहे. धनस्थान म्हणजे द्वितीय स्थान, कुटुंब स्थान देखील झालं, आपल्या शरीरातला डोळ्याचा भाग देखील झाला तो. ह्या सगळ्यावरती म्हणजे ह्या सगळ्या विषयांवरती तो गुरु अश्विनी म्हणजे केतूच्या जन्म नक्षत्रवाल्यांना सध्या तरी फक्त 20% अशुभ ठरतोय की नाही? म्हणजे इथे जन्म नक्षत्र गोचरीने भीती दाखवली का आपल्याला? नाहीये ना. गुरु अशुभ आहे, पण किती टक्के? फक्त 20% सध्या. आणि कुठल्या कुठल्या विषयावरती? तर त्याच्या जन्म लग्नाप्रमाणे द्वितीय स्थान त्या गुरुच्या मेष लग्नाला त्या गुरुच्या दृष्टीत येणार 5, 7 आणि 9 स्थान, त्यानंतर एकपाद, द्विपाद, त्रिपाद दृष्टींची येणारी स्थान आहेत, त्या स्थानातील विषयांवरती तो गुरु 20% अशुभ ठरणार आणि 80% शुभ ठरणार. तू काय करणार बाबा, तो मला सांगा. गुरु जर 95 विषयांवरती, आजच मी एका ग्रुपवरती ते रचना टाकली होती, त्याच्यामध्ये काय निघालं, तर सध्याचा गुरु हा मेष लग्नाला त्या कुंडलीतल्या 95 विषयांवरती प्रभावी ठरतोय. तर मग कुठला विषय मी त्या गुरुच्या दृष्टीने त्या जातकाला सांगू ना? हे शक्यच होत नाही की नाही? पण इथे जातकाचा पुन्हा तोच प्रश्न असतो, मला अशुभता कुठे कुठे लाभणार आहे ते मला सांगू नका, मला फक्त त्या गुरुची अशुभता त्रास झाला नाही पाहिजे, बरोबर की नाही? त्यासाठीच तो आपल्याला पैसे देतोय ना. तो त्याला 20-20% प्रत्येक विषयावरती त्रास जाणवणार आहे. आणि आपल्या मनुष्य स्वभावाची एक चांगली मेक आहे, जे शुभ शुभ आहे ना ते मस्त गपचूपपणे एन्जॉय करतो आपण. पण अशुभता आली की सुरुवात होते. मग ती अशुभता टाळण्यासाठी वाटेल ती करायची तयारी असते. हे लक्षात घेत नाही आपण. अरे बाबा, तू शुभता जशी तुझ्या प्रारब्ध योगाने तुला लाभलेली आहे, तशी अशुभता देखील तुला भोगायचीच आहे की नाही? पण हे तत्वज्ञान त्याच्या डोक्यात शिरत नसतो. त्याला फक्त एकच उत्तर हवं असतं की मला ह्या अशुभतेपासून माझा बचाव कसा होईल. आणि इथेच आपलं दिव्य ऊर्जा काम करतं. दिव्य ऊर्जाचं कार्य कुठे सुरू होतं आणि कुठल्या महत्वाने सुरू होतं
हे सांगण्यासाठी एवढी मोठी प्रस्तावना मी आता तुला सांगितलेली आहे. मला फक्त एकच सांगू शकतो मी जन्म नक्षत्र गोचरीनुसार की त्याचा विषय काय आहे. तो एकच विषय नसतो, त्याच्या लेखी तो एकच विषय असतो. त्याचं उदाहरण घ्यायचं म्हणजे काय तर माझ्या मुलाचं शिक्षण कसं होईल किंवा माझ्या मुलीचं लग्नयोग कधी आहे, एक विषय म्हणजे ह्याच्यात तुम्हाला लक्षात येईल. आता शिक्षण कसं घ्यायचं म्हणजे कुठल्या क्षेत्राकडे तो जाईल वगैरे, ह्याच्यामध्ये आपण काय करणार पहिलं, ज्योतिष म्हणून काय म्हणणार आपण त्याचा पंचम स्थान बघणार ना. लग्नानुसार जे पंचम स्थान आले ते बघणार. मग पंचम स्थानातील त्याच्या जन्माच्या वेळेस असलेल्या पंचम स्थानातील ग्रह बघणार की पंचमेश बघणार. इथे आपल्या ज्योतिषांमध्ये द्वंद्व आहे, म्हणजे भांडणं आहेत. भांडणं म्हणण्यापेक्षा मतमतांतर आहेत. आम्ही काय म्हणतोय, कुंडलीला प्रत्येक स्थानाला एक विशिष्ट विषय दिलेत ना, त्या विषयाला ऑपरेट करण्याचं काम तिथल्या भावेशाला दिलेलं आहे. मेष लग्नाला पंचम स्थानातील विषयाचा अधिकार म्हणजे करता धरता कोणाकडे दिलाय तर रवीकडे दिलेला आहे. पण वृषभ लग्न असेल तर तिथे चंद्र आला की नाही, तिथे चंद्र येणार की नाही पंचमाला. तुम्ही काय निसर्ग कुंडलीप्रमाणे प्रत्येकाच्या पंचम स्थानात म्हणजे रवी धरून चालाल का, नाही. बरोबर की नाही. कारण लग्न हे त्याच्या जन्माच्या वेळेस उदित लग्न आलेलं आहे, ते लग्न आहे. आणि त्या उदित लग्नाप्रमाणे त्याची सगळ्या शरीराची म्हणजे शरीर आत्मा मन बुद्धी विचार याची जी ठेवण तयार झालेली आहे ती त्या पद्धतीनं त्या साच्यातूनच तयार झालेली आहे. म्हणून मेष लग्नाला पंचम स्थानाचा चालक मालक कोण आहे तर रवी आहे. आपण म्हणतो ना रवी लाभातून आपल्या स्थानाकडे बघतोय. म्हणजे समजा पंचमेश मेष लग्नाला रवी जर जन्माच्या वेळेस लाभात पडला असेल तर आपण काय म्हणतो, रवी आपल्या स्थानाला सप्तमातून पाहतोय. इथे आपण काय म्हणतो, अरे पंचमेश लाभात आहे, एवढंच पाहतो ना आपण. मॅडम बरोबर ना. हो. हा. पण इथे एक गंमत लक्षात येते का, कुंडलीमध्ये अजून एक स्पष्टपणे अलिखित नियम आहे. प्रत्येक ग्रह आपल्या स्वस्थानाला सप्तम दृष्टीने पाहतो त्यावेळेस तो निर्बळी होतो, बलहीन ठरतो. बरोबर. कुठलाही ग्रह जसा मिथुनीमध्ये गुरु असेल तर मेष लग्नाला मिथुनेचा गुरु हा त्या कुंडलीला बलहीन ठरला, कारण तो सप्तम दृष्टीने आपल्या भाग्यस्थानाकडे म्हणजे धनुस्थानाकडे पाहतोय. तसंच आहे ना हे. म्हणजे पंचमी जर लाभात पडला असेल तर तुम्ही तिथे म्हणणार अरे काय काळजी करू नका, तो खूप शिकेल. कसा शिकेल, ऑलरेडी तो वीक आहे, बलहीन आहे, लाभात पडलाय त्यावेळेस. इथे तुम्हाला रवी त्याच्या जन्म नक्षत्र गोचरित कसा आहे हे बघणं गरजेचं आहे. इथे लक्षात, जर रवी म्हणजे त्याचं जन्म नक्षत्र जर केतूचं असेल तर त्या केतूच्या जन्म नक्षत्राला रवी हा विपत्तिकारक ठरतो. म्हणजेच इथे शिक्षणाच्या बाबतीमध्ये विपत्ती येणारच ना त्याला. बरोबर. आणि रवीची नक्षत्र आणि उत्तराषाढा ही नक्षत्र ज्या ज्या ग्रहांच्या सोबतीला असतील त्या त्या माध्यमातून देखील त्याला विपत्तिकारकच मिळणार आहे. आता सरसकट आपण डोक्यात घेतो, शिक्षण म्हटल्यानंतर बुद्धीचा कारक कोण आहे तर बुध, हेच डोक्यात भरले ना आपल्या. वास्तवामध्ये तसं काही नसतं. मी आणि हे विधान मी करतोय हे पूर्ण जबाबदारीने करतोय. हे सरसकट जी लेबल लावलीत ना आपण, बुद्धीचा कारक बुध, वाणीचा कारक शुक्र, मनाचा कारक चंद्र वगैरे वगैरे सगळे, ही विधानं त्यातल्या त्यात अपूर्ण आहेत. अर्धवट म्हणजे अर्धवटपणा त्याच्यातून डोकवतो, उथळपणा समोर येतो. त्या स्थानातील ग्रह हे जन्माच्या वेळेसले गोचर स्थिती असते की नाही, मग ती जन्माच्या वेळेची गोचर स्थिती तिचं स्वरूप काय होतं, तिचा कालावधी काय होता, त्या त्या ग्रहाच्या गोचर गतीनुसार ठरतो की नाही. पण आपल्याकडे काय सांगितलं आपण म्हणजे आपल्या डोक्यामध्ये कुठली सिस्टीम भरलेली आहे, पंचमातला रवी, हा लाभातला रवी म्हणजे अमुक अमुक फलित देणार.
अहो बघा ना तुम्ही, पंचमेश आहे रवी आणि तो लाभात बसलाय कुंडलीच्या. त्याला लाभ होणार की? अरे हो बाबा, पण तो लाभातला रवी तिथे फक्त 29 दिवस होता. जन्मानंतर 29 दिवस, म्हणजे 9 त्रिक 27, 27 दिवस, 27-28 दिवसानंतर तो पुढे निघू व्ययात गेला ना तो. त्याची त्यावेळेची स्थिती काय होती, तो कुठल्या नक्षत्रात होता आणि लाभात असताना तो लाभात कधी आला होता, त्याचा जन्म व्हायला आणि नुकताच तो तिथे येणे, तर आपण त्याला 27 दिवस कन्सिडर करू शकतो. पण तिथे तो 25 दिवस अगोदर येऊन बसलेला असेल, म्हणजे 27 दिवस होताना शेवटच्या 2 दिवसाच्या अगोदर त्याचा जन्म झाला असेल, तर तो रवी पुढच्या 2 दिवसामध्ये पुढे गेला की. इथे त्या स्थानातील ग्रह पाहण्यापेक्षा त्या स्थानाचा भावेश महत्वाचा ठरतो की नाही, हे आता प्रत्येकाच्या आपापल्या बोलतात ना विचाराप्रमाणे ठरतं ते. तर हे सगळं आता हे आपण एका ग्रहाचं पाहतोय. असे कुंडलीमध्ये किती ग्रह आहेत? 12 ग्रह आहेत, हे की नाही. मी टॉपिक काय आपण म्हणजे कुठल्या टॉपिकला धरून चाललोय, त्या जातकाला शुभ अशुभता कशी, म्हणजे सहजता कशी यावी ह्याच्यासाठी. तर एका ग्रहाची जर 80 ते 90 टॉपिक वरती त्याच्या गोचर गतीनुसार परिणामचा कालावधी ठरत असेल, तर त्याच्यातली शुभ अशुभता ही काळानुसार त्याचे नक्षत्र बदलतंय, चरण बदलतंय, राशी बदलतीये, स्थान बदलतंय, त्याच्या दृष्टीतील स्थान बदलतायत. हा किती मोठा गदारोळ चालू असतो की नाही कुंडलीमध्ये. मग त्याच्यातलं नेमकं शुभ आणि अशुभता तुम्ही आत्ता कशा कन्सिडर करू शकता? आत्ताचा ग्रह गोचर जी आहे ती तुम्ही पिन पॉइंट पकडू शकता का? नाही. इथे जन्म नक्षत्र गोचर अगदी पूर्ण ताकदीने तुम्हाला सहाय्याला उभी राहते. प्रत्येकाच्या कुंडलीची जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला इथे पूर्णतः सगळी हत्यारं घेऊन सहाय्याला उभी राहते. अशुभता दाखवल्यानंतर बघा, ह्या सगळ्या 12 ग्रहांच्या अशुभता आपल्याला एक संघ पकडता येत नाहीत. इथे जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला एक सुवर्ण मध्य साधून देते. कुंडली मधल्या 12 स्थानातील 12 भावेशांच्या हिशोबाने ते भावेश 12 नक्षत्रातून फिरत असतात. त्या सगळ्यांच्या कार्य म्हणजे क्षेत्रामधली नेमकी अशुभता कुठे कुठे किती कालावधीसाठी आहे हे आपण पकडू शकत नाही. इथे आपल्याला शास्त्राने एकच पर्याय ओपन ठेवलाय, की तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेले विपत, प्रत्यय आणि वध नक्षत्र यांच्या ऊर्जा जिथे जिथे म्हणून आता ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत, त्या ऊर्जांमधून जो परिणाम प्रभाव तुमच्यावर होणार आहे, आता तो परिणाम प्रभाव नेमका कुठल्या टॉपिक मधून, कुठल्या विषयांतर्गत, कुठल्या विषय माध्यमातून होतोय हे आपण ठरवू शकत नाही. जन्म नक्षत्र गोचर सांगते तू शुभता एन्जॉय करतोयस की नाही, तुला फक्त भीती आहे अशुभतेची, चिंता आहे अशुभतेची, दडपण घेतलंयस अशुभतेचं. तर नेमकी तुला अशुभता कोण देतंय, तर तुझ्या जन्म नक्षत्राप्रमाणे विपत, प्रत्यय आणि वध असलेली नक्षत्र. बरोबर आहे. ती नक्षत्र म्हणजेच काय, तर ती नक्षत्र जर योगायोगाने त्या चालू नक्षत्र गोचर स्थितीमध्ये ऍक्टिव्हेट झालेली असतील तर, आता ऍक्टिव्हेट झाली असतील म्हणजे काय, ह्या संदर्भातलं तुम्हाला आता पुन्हा तेच उदाहरण देतो. कुठलं? केतूच्या जन्म नक्षत्राचं. केतूच्या जन्म नक्षत्राला गुरु अशुभ आहे की नाही, तो आत्ताचा आणि केतूच्या जन्म नक्षत्राला शनी हा शुभकारक आहे, मित्र आहे. ओके. सो शनी मित्र ठरतोय, मग शनीची फलित म्हणजे मैत्रीपूर्ण आहेत का? नाही. कारण आत्ताचा शनी हा पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे, गुरुच्या नक्षत्रात आहे. म्हणजे केतूच्या जन्म नक्षत्राला तो वधकारक ठरला की नाही. पुन्हा त्याहून म्हणजे आगीत तेल म्हणजे काय, तर त्या पूर्व भाद्रपदा नक्षत्राच्या ज्या चरणात आहे तो चरण स्वामी मंगळ आहे. आणि केतूच्या जन्म नक्षत्राला मंगळ हा कसा ठरतो, तो प्रत्यय ठरतोय. म्हणजे इथे शनी जरी मित्र असला
जरी शनी स्वतःच्याच राशीमध्ये असला तरी त्याची फलित मिळतात का शुभते? तर नाही. कारण त्याच्या फलितातला जे निम्मा भाग कोणी कव्हर केलाय? गुरु आणि मंगळाने, जे अशुभ ठरणारे आहेत त्या जन्म नक्षत्राला. सरसकट सगळ्यांना नव्हे. जन्म नक्षत्र गोचर ही कुंडली सापेक्षतेतूनच तुम्हाला शुभ अशुभतेची दिशा दाखवते. दिशा बघण्यामध्ये इंटरेस्ट नसतो जातकांना. त्यांना फक्त आपल्याला जन्म नक्षत्र गोचरीने त्यांच्यासाठी अशुभ काय ठरतंय त्या अशुभतेला शुद्ध राखण्यासाठी आपल्याला जे कार्य करायचंय त्या कार्यामधले पारंपरिक कार्य कुठली कुठली आहेत? तर त्या नक्षत्रांचं मंत्रोच्चार करणे एक झालं, बरोबर की नाही? त्या नक्षत्रांच्या दानं करा, किंवा त्या नक्षत्रांच्या जे आराध्य वृक्ष आहेत त्यांच्या मुळ्या किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये राहा. हे 3 भाग होते, बरोबर आहे? तर ह्या 3 भागाचं आत्ता जे म्हणजे आत्ताच्या ह्या आधुनिक युगात, वैज्ञानिक युगात, धकाधकीच्या धावपळीच्या युगात हे तिन्ही मार्ग आपल्याला सूट होत नाहीत. कारण शनी अशुभ आहे म्हटल्यानंतर त्याला शनीचा जो मंत्रोपासना करायची असेल तर किमान रोजच्या रोज त्याला 23,000 ते 26,000 मंत्र केलेच पाहिजेत ना शनीचे. एवढे शक्य आहे का? अहो, एक माळ करताना आमची बोंबाबोंब असते. बरं, इथे नुसत्या शनी नाही तर त्याचे 3 ग्रह आहेत हो, विपत, प्रत्यय आणि वध. मग एवढी मंत्रोच्चार तुम्ही करणार का? तर नाही. म्हणजे तो पर्याय आता काळाच्या आड गेलेला आहे. मुद्द्याला क्लिअर झाला? दुसरी गोष्ट आली आता आराध्य वृक्ष. आराध्य वृक्ष हे आत्ताच्या सिमेंटच्या जंगलामध्ये अशक्यप्राय झालेलं आहे. जरी तुम्ही सध्याच्या म्हणजे वेगवेगळ्या शहरांमधून आता तशी बरीच सोय करण्याचा प्रयत्न चालू आहे. नक्षत्र म्हणजे नक्षत्र वन किंवा नर्सरीमधून नक्षत्रांची वृक्ष मिळतील वगैरे खूप म्हणजे जोमाने प्रयत्न चालू आहेत. खूप छान झाले ते. पण तिथे गेल्यानंतर नेमकं ते तोच वृक्ष आहे हे कसं कळणार? हा सगळा भाग लक्षात घेतल्यानंतर आमच्यासारख्यांनी मग हा प्रयत्न केला की नेमकं प्रत्येकाला, कारण काय होतंय, चुकीची जर वृक्ष त्याला म्हणजे मुळी त्याला गेली. कारण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आंब्याच्या मुळी म्हणजे पूर्व भाद्रपद नक्षत्राला आंबा आहे, तर आंब्याची मुळी जर आणायला गेल्या तर आंब्याच्या मुळ्या ह्या दूर दूरपर्यंत पसरलेल्या असतात. त्याच्या शेजारी जर दुसरं एखादा वृक्ष असेल तर दोघांच्या मुळ्या एकत्र झालेल्या असतात. तर नेमकी तुम्ही ओळखणार कुठली? आणि जी आणलेली आहे मुळी ती जर त्याची वधकारक निघाली तर? हा सगळा भाग लक्षात घेऊन म्हणजे आम्ही प्रयत्न काय केला की अशुभतेला सहजपणे ऊर्जा पातळीवरती तुम्हाला सामोरे जाता येईल म्हणून वैज्ञानिक दृष्टीने आधुनिक यंत्रणांचा, आधुनिक उपकरणांचा आधार घेऊन आपण त्या ग्रहांची आणि त्या नक्षत्रांची ऊर्जा पातळी कशी राखली जाईल हे म्हणजे ह्याचं संशोधन करण्यासाठी आपण पहिलं प्रत्येक वृक्षाचे म्हणजे ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामध्ये जे आराध्य वृक्ष दिले त्या प्रत्येक वृक्षामधून निघणाऱ्या ऊर्जांचा आपण अभ्यास केला. त्या अभ्यासाअंती असं लक्षात आलं की समजा गुरुचे जे वृक्ष आहेत किंवा गुरु ग्रहाला फ्रिक्वेन्सी काय आहे, जसं फ्रिक्वेन्सी म्हणजे कसं, आता आपण आपल्या शरीराचं आपण जे तापमान मोजतो त्याची पद्धती वेगळी आहे, पॅरामीटर्स वेगळे आहेत त्याचे. तसं ग्रह नक्षत्रांचे ऊर्जा मोजताना ती हॅझर्ड मध्ये मोजतात. तर ती प्रत्येक ग्रहाची ऊर्जा आपण म्हणजे त्या वृक्षाची ऊर्जा आपण हॅझर्ड मध्ये कॅल्क्युलेट केल्यानंतर प्रत्येकाची एक ऊर्जा आपल्याला लक्षात आली. ती ऊर्जा लक्षात आल्यानंतर मग त्या ग्रहाला जी नक्षत्र सांगितलेली आहेत त्या नक्षत्रांच्या ऊर्जा देखील आपण ज्यावेळेस क्रॉस चेक केल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की त्या ग्रहाची जी फ्रिक्वेन्सी आहे तीच फ्रिक्वेन्सी त्या आराध्य वृक्षामधून निघते आहे. म्हणूनच ऋषी मुनींनी एका ग्रहाला 3 नक्षत्र तीच का दिली आणि त्याचे आराध्य वृक्ष तेच पर्टिक्युलरली का दिलेत हे लक्षात येतं आपल्याला. म्हणजे विज्ञानाच्याही पलीकडे आपलं अध्यात्म आहे ना. आपलं जे सनातन जे आहे ते विज्ञानाच्याही पलीकडचं आहे.
विज्ञान जिथे संपतं तिथे आपलं अध्यात्म सुरू होतं असं म्हणतोच ना आपण. मग हे जे शास्त्र रचलेलं आहे ते आपल्या ऋषीमुनींपासून आलेलं आहे की नाही. मग त्यावेळेस त्यांनी म्हणजे कुठल्या आधारे हे सांगितलेलं आहे ना, की या अमक्या अमक्या ग्रहाला ही 3 नक्षत्र आहेत आणि ह्या 3 नक्षत्रांची ही 3 वृक्ष आहेत. बघा तुमच्या लक्षात येईल, प्रत्येक नक्षत्राचा आराध्य वृक्ष म्हणजे अगदी वेगळा आहे आणि तो आराध्य वृक्ष भारतभरामध्ये विखुरलेला आहे. सगळी 27 नक्षत्र ही महाराष्ट्रात मिळत नाहीत किंवा 27 नक्षत्र ही एका कुठेतरी युपी बिहारमध्ये मिळत नाहीयेत. प्रत्येक वृक्षाला त्याच्या त्याच्या गुणवत्तेनुसार, त्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार जे हवामान पाहिजे, जी माती पाहिजे, जे वातावरण पाहिजे, त्याप्रमाणे तिथे चालू आहे ना त्यांचं. म्हणजे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये, तर मला माझ्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार नेमकं अशुभ काय काय आहे आणि ते का अशुभ आहे, तर अमक्या अमक्यामुळे. तर त्याला मला शुद्ध म्हणजे कसं, बरं शुभ असू दे अशुभ असू दे, प्रत्येकाला सामोरे त्याला जावंच लागते की नाही. हो. कारण ग्रह नक्षत्र गोचर तर बदलणार नाहीये, ती तर चेंज होणार नाहीये. सो मग त्याला सामोरे जाण्यासाठी मला काय करायचंय, तर ती अशुभता माझ्या जन्म नक्षत्रानुसार जिथे जिथे विपत प्रत्यय आणि वध नक्षत्र येत आहेत तिथे तिथे ती एनर्जी मला माझ्यावरती प्रभावी ठरतेच आहे ना, ती तर मी टाळू शकत नाहीये. मग त्याला मला सामोरेच जायचंय, तर सामोरे जाताना मला स्वतःला सक्षम कसं राखता येईल ह्यासाठी जन्म नक्षत्र गोचरीच्या माध्यमातून आराध्य वृक्ष, त्या नक्षत्रांचा अर्क काढल्यानंतर त्या अर्काचं ज्यावेळेस आपण वापर करायला घेतो त्यावेळेस काय झालं, तर अर्क हे पाण्यामध्ये काढले जातात. ठीक आहे, ती अर्क काढण्याची प्रोसेस खूप हेक्टिक आहे, म्हणजे खूप क्लिष्ट आहे. आता ती प्रोसिजर देखील तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. काय करावं लागतं, मला समजा रवीच्या नक्षत्रांचा अर्क घ्यायचा आहे, तर मला रवीच्या नक्षत्रांची सगळ्या त्या मुळ्या म्हणजे मिळवाव्या लागतात. अर्क हा काढण्यासाठी मला त्या मुळ्या एकत्र आणून त्या कमीत कमी 24 तास भिजवत ठेवावे लागतात आणि त्या दर 6 तासाला त्यांना दांडा द्यावा लागतो, म्हणजे ढवळून घ्यावं लागतं, हलवून घ्यावं लागतं. आणि ते करताना मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार जो साधक किंवा क्षेमकारी जो नक्षत्र असेल त्या दिवशी मला म्हणजे ते विधिवत भिजत घालावे लागतात. ते झाल्यानंतर मग ज्या वेळेस आपण त्याचा अर्क काढायला घेतो त्यावेळेस आपल्याला पुन्हा तेच साधक नक्षत्र, साध्य करणारं नक्षत्र माझं असेल त्या नक्षत्रावरती आपण तो अर्क उकळायला घेतो, म्हणजे अर्क गरम करायला घेतो. जर मला 5 लिटर अर्क घ्यायचा असेल तर मला 11 लिटर पाण्यामध्ये तो भिजत ठेवावा लागतो. 11 लिटर पाणी ज्यावेळेस मी उकळून घेतो त्यावेळेस ते 11 लिटर पाणी 5 लिटर होईपर्यंत सतत उकळवावं लागतं. ते 5 लिटर झालेला अर्क मग थंड करून तो त्या दिवसाच्या चंद्रप्रकाशात ठेवावा लागतो. आपण चंद्राच्या गोचरीवरती काम करतो की नाही, बरं, म्हणजे तो त्या रात्रीच्या चंद्राच्या नक्षत्रात तो ठेवावा लागतो. आता इथे आणखीन एक ट्विस्ट लक्षात घ्या, मला म्हणजे चंद्राच्या कला बघूनच, चंद्राचा तेवढा सफिशियंट प्रकाश आपला त्या अर्कावरती पडला पाहिजे की नाही. अमावस्या तर मला करून चालणार नाही ते, म्हणजे ह्याचा देखील विचार करावा लागतो त्या अर्क निर्मितीच्या वेळेस. अर्क झाल्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जसं नक्षत्र असेल तसं तो अर्क आपण तेलामध्ये सिद्ध करण्यासाठी म्हणून घेतो. कारण अर्क हे पाण्याचे तयार होतात आणि पाणी हे आपलं शरीराच्या तापमानानुसार उडून जातं, म्हणजे त्या अर्काचा म्हणावा तसा परिणाम आपल्याला मिळत नाही. म्हणून आपण तो वॉटर बेस हा ऑइल बेस मध्ये कन्वर्ट करताना त्याला सिद्ध प्रक्रिया म्हणतो आपण. म्हणजे आयुर्वेदातली जी सिद्ध प्रक्रिया आहे त्यानुसार तो अर्क आपण तेलार्कामध्ये सिद्ध करून घेतो आणि आणि पुन्हा ते तेलार्क देखील आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवणं गरजेचं ठरतं. कारण त्याच ऊर्जेमुळे आपल्या 2-2, 3-3 थेंबांना तेवढी ताकद येते की नाही. नाहीतरी आपण सूर्य चंद्राच्याच ऊर्जेवर जगतोय ना.
म्हणून ही प्रक्रिया घडवावीच लागते. आता एवढं सगळं का सांगितलं, तर तुमच्या लक्षात येईल की हे कार्य कसं करतंय. ओके. आता ह्याचाच पुढचा टॉपिक काय, तुमच्या प्रश्न म्हणजे आपल्याला विचारलेल्या प्रश्नानुसारच अशुभता बॅलन्स करायचं काम कसं साधलं जातं या अर्कामुळे, या तेलार्कामुळे. यातलं वैज्ञानिक कार्यप्रणाली समजून घ्या. तर एनर्जीचं, ऊर्जेचं कार्य असं असतं, त्या त्या ग्रहांच्या, नक्षत्रांच्या ज्या ऊर्जा पातळी आहेत, त्या ऊर्जा पातळीमधली तुम्हाला फक्त एक ऊर्जा पातळी मी तुम्हाला त्याचं म्हणजे हॅझर्ड मध्ये सांगतो. तर ही आलेली बुधाची ऊर्जा पातळी आहे 141.27 हॅझर्ड. म्हणजेच बुध ग्रह किंवा बुधाचे तिन्ही नक्षत्र यांचा इफेक्ट, बॅलन्स बोलतात ना, शुद्ध संतुलित, ती एनर्जी ज्या वेळेस 141.27 वर असेल त्याच वेळेस मिळतो. ज्या वेळेस ती ऊर्जा 141च्या खाली असेल, कमी असेल किंवा 141च्या जास्त असेल, त्यावेळेस त्याच्यातली मूळ फलित मिळत नाहीत. लक्षात घ्या, मंगळाला आपण उच्चीचा मंगळ, नीचीचा मंगळ म्हणतो की नाही. उच्चीचा मंगळ अमुक अमुक फलित देतो. काय तर बेधडकपणा, रागराग, चिडचिड करणारा, सतत म्हणजे वाद घालणारा, अविचाराने बोलणारा वगैरे वगैरे. बरोबर की नाही. हे का असतं, कारण आपण त्या कुंडलीत काय बघतो, ह्याचा उच्चीचा मंगळ आहे. उच्चीचा म्हणजे काय, मंगळाची जी संतुलित प्रमाण पातळी आहे त्याच्यापेक्षा हाय लेवलला ज्यावेळेस मंगळ होता त्यावेळेस त्या माणसाचा, व्यक्तीचा जन्म झाला होता. आणि तो दुर्दैवानं तो उच्चीचा मंगळ त्याच्या डोक्यामध्ये, जे त्याच्या बॉडी एनर्जीमध्ये सामावलेला असतो. आलं लक्षात. हाच परिणाम आपल्याला शरीरामध्ये सप्तचक्रांच्या माध्यमातून पाहायला लागतो. सप्तचक्रांना मी तुम्हाला ती जोडायचा प्रयत्न करतोय. कसं, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरी चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रधार चक्र. या प्रत्येक चक्राला एक एक ग्रह दिलेला आहे की नाही. जसं मूलाधार चक्राला मंगळ कन्सिडर करतो आपण, स्वाधिष्ठान चक्राला रवी कन्सिडर करतो, मणिपुरी चक्राला गुरु, पिवळा ना नाभिस्थान मणिपुरी चक्र, आणि अनाहत चक्र छातीच्या इथे बुधाचं चक्र, कंठाचं चक्र हे पुन्हा शनीचं चक्र येतं, आज्ञा चक्र हे पुन्हा तुमचं चंद्राचं आलं. सहस्त्रधार चक्र म्हणजे शुक्राला. 7 मूळ स्तरामध्ये विभागले गेले की नाही, आणि त्यांचीच ऊर्जा आपल्याला ह्या जन्म नक्षत्र गोचरीमध्येच कन्सिडर करावी लागते. इथपर्यंत लक्षात आलं. ओके. आता पुन्हा तोच प्रश्न, शुभ अशुभता कशी काय कॅल्क्युलेट होते, हे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला तिथपर्यंत का घेऊन चाललोय की नंतर कुठल्या शंका कुशंका राहणार नाहीत आणि पटकन उत्तर तुम्हाला मिळून जाईल. तर आता आपण जी तेलार्क तयार केली आहेत, ती तेलार्क प्रामुख्याने आपण कुठली देऊ करतो, तर त्या जन्म नक्षत्राचे जे विपत, प्रत्यय आणि वध नक्षत्र आहेत, त्याच वध नक्षत्र म्हणजे ह्या 9 नक्षत्रांची तेलार्क जन्म नक्षत्राने जर सांगितलंय ना की रवी मंगळ अशुभ ठरणारे आहेत त्याच्यासाठी, याचाच अर्थ रवी मंगळ आणि गुरुची ऊर्जा जी जी सूर्यप्रकाशातून येत असते, ती त्या ऊर्जेला ते शरीर त्या बॅलन्स फॉर्म मध्ये रिसीव्ह करत नाही. त्यात न्यूनता असते. म्हणजे त्या शरीरामध्ये बसलेले जे कंपाऊंड आहे किंवा जे डिव्हाइस बसवलंय, आपण घेऊन आलो ना डिव्हाइस बसवून, ते डिव्हाइस वीक आहे. ते रिक्वायर्ड एनर्जी, आपलं एनर्जी चंद्रप्रकाश आपण इथून घेत असतो. आता ह्या जे सहस्त्रधार तेलार्क का काढली याचं तुम्हाला उत्तर मिळेल बघा. तेलार्क आपण डोक्याला लावायला काढलीत ना, तीच तेलार्क नाभीमध्ये लावण्यासाठी सुद्धा आपण देतो. आयुर्वेदामध्ये नाभी चिकित्सा आहे. पुन्हा असं डोक्यावर ठेवून ते म्हणजे त्याला काय धारा म्हणतात ना, त्याला पटकन नाव येतो, शिरोधारा. शिरोधारा कुठे करतात, इथंच करतात की नाही. नाभी चिकित्सा इथेच होते. ही 2 ठिकाणं का घेतलेली आहेत, म्हणजे शास्त्रामध्ये का घेतलेली आहेत, काहीतरी अर्थ असं नाही त्याला.
शिरोधारा करायची म्हणजे काय करायची? कारण आपण जी ऊर्जा घेतोय ती ऊर्जा मुळात इथून घेतो, आपण रिसिव्ह करतो. मग आपल्या जन्म नक्षत्रानुसार ज्या ऊर्जा तुम्हाला कमी प्रमाणात मिळतात किंवा कमी प्रमाणामध्ये तुमचं शरीर, तुमचं सहस्रार चक्र शोषण्यामध्ये कमकुवत असतं, त्यासाठी आपण त्याच ऊर्जेची एक माध्यम आपण इथे धारण करत असतो, जेणेकरून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तीच्या माध्यमातून, एखाद्या ठिकाणाच्या माध्यमातून, एखाद्या स्थळाच्या माध्यमातून ज्या एनर्जीज आपल्यापर्यंत येत असतात त्याच्यातल्या रवी मंगळ गुरुच्या, आता मी हे रवी मंगळ गुरु कोण सांगतोय तर केतूच्या नक्षत्रासाठी सांगतो, म्हणजे विपत प्रत्यय आणि वध असं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आपापल्या जन्म नक्षत्रानुसार ज्या विपत प्रत्यय आणि वध नक्षत्राच्या एनर्जी जिथून जिथून म्हणून तुम्हाला तुमच्यावर प्रभाव टाकत असतात, त्या त्या एनर्जींना त्यांच्याच प्रमाण पातळीवरती रिसिव्ह करून घेण्याचं काम ही तेलार्क करतात. त्या तेलार्कामधले जे कंटेंट आहेत त्या त्या आराध्य वृक्षांची, जे अर्कामध्ये जे कंटेंट आहेत ना ते त्यांचा अंश आहे त्याच्यामध्ये, तो त्या अंशामधली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा रवी मंगळ आणि गुरुची आहे, इथे लक्षात. आणि आपल्याला तेलार्काच्या माध्यमातून हेच साधायचं आहे. काय? मला प्रत्येक क्षणाला विपत प्रत्यय आणि वध माध्यमातली ऊर्जा सोसता आली पाहिजे, सहन करता आली पाहिजे, त्या ऊर्जेला मला सामोरे जाता आलं पाहिजे. म्हणून त्याच ऊर्जेला फिल्टर करायचं, शुद्ध संतुलित राखायचं काम आपले त्या तेलार्कातले अर्क करत असतात, त्या अर्कातले ऊर्जा करतात. आलं लक्षात? म्हणून हे आपण आराध्य वृक्षांचे अर्क ह्या उद्देशानं निर्माण केलेत. हे अर्क आपलं काम कसं करतात तर त्या अर्काला स्वतःची ऊर्जा आहे ना, एक आपल्या शरीराभोवती असलेला जो बॉडी ऑरा म्हणतो ना आपण, तेजोवलय आपल्या शरीराचं, ते तेजोवलय हे 7 रंगांमध्ये विभागलेलं असतं सप्तचक्रानुसार. तर आपल्याला विपत प्रत्यय आणि वध, आता ह्याच्यातलं एक सुंदर उदाहरण तुम्ही घ्या, म्हणजे सगळ्यांनी आपापल्या नक्षत्रानुसार घ्या. मूलाधार चक्र म्हणजे मंगळ, स्वादिष्ठान चक्र म्हणजे रवी, मणिपुरी चक्र म्हणजे गुरु. ज्याचा कुंडलीमध्ये गुरु खराब आहे किंवा त्याला गुरु हे विपतकारी आहे, प्रत्ययी आहे किंवा वधकारी आहे, त्या व्यक्तीला काही म्हणजे त्या त्या कारणाने पोटाचे आजार असतात, कायम तक्रारी असतात त्याच्या. म्हणजे याचा अर्थ काय होतो? ज्या ज्या वेळेस गुरु विपत प्रत्यय आणि वध नक्षत्रात असेल त्या त्यावेळेस तो त्याची ऊर्जा कशी ठरणार? त्रासदायक ठरणार की नाही? तसंच आहे, इतर ग्रह देखील ज्या वेळेस गुरुच्या नक्षत्रात असतील, मग तो विपतकारी असेल, प्रत्ययी असेल किंवा वधकारी असेल, त्या त्या वेळेस तो शुभ ग्रह देखील अशुभतादायक ठरणारा ठरतो ना. ही आहे मेघ या जन्म नक्षत्र गोचरीमधली. जन्म नक्षत्र गोचरीमध्ये कुठल्याही दोषाला थारा नाही. जन्म नक्षत्र गोचरीमध्ये कुठल्याही ग्रहयोगाला दोषयुक्त मानलं जात नाही. जन्म नक्षत्र गोचरीमध्ये कुठल्याही ग्रहाला किंवा नक्षत्राला सरसकट कायमस्वरूपी सगळ्यांना सारख्या स्थितीमध्ये शुभ किंवा अशुभ मानलं जात नाही. कारण इथे जन्म नक्षत्र गोचरीमध्ये किंवा ताराचक्रामध्ये जो आढावा घेतला जातो तो स्पष्टपणे थेट त्याच्या जन्म नक्षत्र गोचरीच्या स्थितीनुसारच घेतला जातो आणि तोच रिफ्लेक्ट होत असतो त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये. त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे काय तर तुम्हाला रोजच्या चंद्राचं जे फलित तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर त्या चंद्राच्या फलित पाहताना तुम्हाला तो चंद्र ज्या नक्षत्रात आहे ते नक्षत्र तुम्हाला कसं ठरतंय हे लक्षात घ्या. जर ते विपत प्रत्यय किंवा वध ठरत असेल तर तो दिवस तुम्हाला त्रासदायक म्हणजे संवेदना देणारा किंवा अशुभ ठरणारा, नुकसानदायक ठरणाराच ठरतो किंवा चिडचिड वाढवणारा ठरतो, कामामध्ये कुठलंही म्हणजे अपयश देणारा ठरतो. कारण त्या ग्रहाची एनर्जी तुम्हाला त्या पद्धतीने लाभतच नाहीये ना, बॅलन्सच राखू शकत नाही तुम्ही तुमच्या शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचारावरती त्या अशुभतेचा, निगेटिव्हिटीचा परिणाम होत असतो. आलं लक्षात? आता तुम्ही विचारात तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मिळालं की अजून आणखी सविस्तर सांगू? नाही,
व्यवस्थित झालेलं आहे सर. आता तुम्ही काय म्हणालात की हे अर्क या पद्धतीचा जसं ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा व्यक्तींसाठी आपण करतो तसाच वास्तुशास्त्रामध्ये या दोन्ही अर्कांचा वापर करता तुम्ही. तर ते कसं काय केलं जातं, निदान कसं करता वास्तूसाठी? येस, म्हणजे तुम्ही अगदी अगदी म्हणजे नाजूक पद्धतीने प्रश्न विचारले. कदाचित सर्व ज्योतिषांना किंवा वास्तुतज्ञांना थोडंसं बोचेल. कुंडलीमध्ये किंवा वास्तूमध्ये तुम्ही काय बदलणार आहात? काही नाही ना. जे आहे ते शांतपणे स्वीकारून पुढे चालायचं ना आपल्याला. हो. मग त्यात बदलायचंय काय? बदलताच येत नाही हो. आपल्याला हे शास्त्र काय सांगतं? वर्तमानामध्ये जगताना वर्तमानामध्ये उपलब्ध असलेल्या गोचर स्थितीनुसार ज्या एनर्जीज तुम्हाला मिळत आहेत त्या एनर्जीना स्वीकारायचंय, आहे तसं स्वीकारायचंय आणि तो दिवस आपल्याला पुढे जे मार्गक्रमण करायचंय. इथे बदलू शकत नाही आपण. सेम गोष्ट वास्तू तुम्हाला लाभली आहे ना, किंवा ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहताय ती वास्तू मग कशी असू दे, व्यवस्थित दिशावरची असू दे की विदशा असू दे, त्या वास्तूमध्ये तुमचा देव्हारा वायव्येला जाऊ दे, बाथरूम वायव्येला येऊ दे किंवा आग्नेयेला तुमचं बाथरूम येऊ दे, हे तुमच्या प्रारब्ध कर्मभोगातील भोगाचा मार्ग आहे तो. आता 20 माळ्याची नाही, 4 माळ्याची जरी बिल्डिंग असली ती बांधताना जर काय करायचं, त्याचं त्यांनी ते तोडून टाकायचं का? नाही ना. अहो, स्वतंत्र घर जरी असलं तरी सुद्धा आपल्याला ते बदलता येत नाही. कारण आग्नेयेला आलेलं बाथरूम, त्याचं सिवरेज टँक, त्याचं ड्रेनेज वगैरे सगळंच बघावं लागतं की नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपली ही ऊर्जा संस्कार काय काम करतात, काय कुठला सुवर्ण मध्ये साधतात, काहीतरी उपाययोजना आपण काय करतो वास्तूमध्ये ह्या अर्का साधारण कुंडलीचाच उपाय नाही. आम्ही इथे पुन्हा तेच म्हणतो, मी कुंडलीमध्ये देखील मी माझ्या वर्डिंग्स मध्ये उपाय नाही म्हणत. मी म्हणतो ऊर्जा संस्कार. आपलं भांडण त्या ऊर्जेशी आहे. आपलं भांडण त्या ऊर्जेशी आहे की नाही, त्या प्रभावाशी आहे की नाही, बरोबर की नाही? हो. ज्या वास्तूमध्ये मी राहतोय त्या वास्तूमध्ये जे मला फिलिंग्स होतात किंवा जे मला अनुभवास येतंय त्या अनुभवाशी माझं भांडण असतं, त्या वास्तूशी भांडण नसतं माझं. फक्त ते येणारे अनुभव, होणाऱ्या जाणीवा ह्यासाठी कुठली ऊर्जा कार्यरत असते हे बघण्याचं काम वास्तुशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये आहे, कुंडलीशास्त्रामध्ये आहे. हा मुद्दा लक्षात आला? आपल्या शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचार आणि आपले निर्णय ह्याला चालवणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला कुठल्या ग्रह नक्षत्रांचा संपर्क आहे, कुठल्या ग्रह नक्षत्रांचा आधार आहे, त्या आधारावरतीच आपण ह्या ऊर्जेचा खेळ खेळतो की नाही. आपल्याला ऊर्जा संतुलित करायची असतात, तोडफोड नाही. तर आपण ह्या वास्तू ऊर्जा कुपिकेतून काय साध्य करतोय, तर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला देवघरासाठी कुठल्या ऊर्जा आपल्याला गरजेच्या असतात, तर गुरु आणि चंद्राच्या. लक्षात घ्या, देवघरामध्ये गुरु आणि चंद्राच्या ऊर्जा आवश्यक असतात. जर ते देवघर तुमचं वायव्येला गेलं असेल तर तिथे काय झालं, वायव्येला जी मूळ ऊर्जा आहे वास्तूतली ती कोणाची आहे, तर ती चंद्राची आहे. बरोबर ना. वायव्येची ऊर्जा ही चंद्राची ऊर्जा आहे आणि तिथे गुरुची ऊर्जा कमी पडली की नाही, आणि चंद्राच्या आराध्य वृक्षांची त्याच्यामध्ये गुरुचं आणि चंद्राचा म्हणजे चंद्राचा मोती आणि गुरुचा पुष्कराज त्या कुपिकेमध्ये आपण घेतलेला आहे. जेणेकरून तुमचा देव्हारा कुठेही असू दे तिथल्या तिथे तुम्हाला त्या देव्हाऱ्याला लागणारी आध्यात्मिक पूजापाठ करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे गुरु आणि रवीची, ती ऊर्जा तुम्हाला तिथे शुद्ध संतुलित प्रमाणामध्ये मिळत राहील किंवा तुमच्या शरीराभोवती ती ऊर्जा खेळती राहील. त्याच वेळेस आपण देव्हारा समजा वायव्येला गेला असेल तर त्या वायव्य दिशेची जी चंद्राची मूळ एनर्जी आहे ती देखील तिथे आलेली आहे. म्हणजे वायव्य दिशेची जी कुपिका आहे ती पण देखील तिथे आपण ते ठेवतोच, तिथे त्या वायव्य दिशेमध्ये आपण ती कुपिका बसवतो. प्लस त्या देव्हाऱ्याची कुपिका देखील देव्हाऱ्याच्या आसपास त्यात जमिनीमध्ये आपण ठेवून देतो. ओके. अशा पद्धतीने जसं आता बेडरूम म्हटल्यानंतर
ऊर्जा तिथे कुठली पाहिजे, तर शुक्र आणि मंगळाची. तर बेडरूमचा जो आपण कुपिका बनवली ती म्हणजे त्या बेडरूम शयन कक्षाची म्हणजे बेडरूमची कुपिका तिथे बेडरूम मध्ये ठेवून द्यायची. त्या कुठल्याही वॉलला तुम्ही ती स्कर्टिंग मध्ये तुम्ही टाकून ठेवायची ती. कारण ऑलरेडी बेडरूम तुमचं कुठेही असू दे, त्या बेडरूमच्या दिशेची ऊर्जा कुपिका तिथे आलेली असतेच. त्यामुळे तिथली एनर्जी बॅलन्स झालेली असते. फक्त दिशेला आले का, उत्तरेला बेडरूम आलं, बेडरूम आपण कुठे कन्सिडर करतो, शक्यतो नैऋत्येला, नैऋत्य. पश्चिमेला म्हणजे पश्चिमेला, नैऋत्येला, बरोबर ना. दक्षिणेला पण करतो. म्हणजे हे जी काही पॅरामीटर्स बसवून दिलेत ना आपल्याला वास्तूमध्ये, की देवघर कुठे पाहिजे, ईशान्येला पाहिजे, ओपनिंग कुठे पाहिजे, जलतत्व कुठे पाहिजे, तर ते ईशान्येला पाण्याचा साठा पाहिजे. पाण्याचा साठा कुठे, ईशान्येला जमिनीच्या आत पाण्याचा साठा पाहिजे. म्हणून शक्यतो बोर घेताना त्याला करायचा प्रयत्न करतो. किंवा खेडेगावातून घर असेल तर त्या घराच्या ईशान्य दिशा, पूर्व ईशान्येला किंवा उत्तर ईशान्येला आपण विहीर किंवा बोरवेल घेण्याचा प्रयत्न करतो. हे वास्तुशास्त्राप्रमाणे. पण जर एखाद्याला त्याच्या विरुद्ध दिशेला सगळं प्राप्त झालं असेल तर त्याला तसंच भोगू द्यायचं का? येस. 50% माझं बोलणं काय असेल, येस. कारण ते त्याचे भोग आहेत, कर्मभोग असतात की नाही. त्याच दूषित वास्तू दिशेतून त्याचं जीवन जाणं त्याच्या कर्मभोगाची वहिवाट असते ती. पण त्या वहिवाटीला देखील त्याला सहजतेने सामोरे जाण्यासाठी आपण दिव्य ऊर्जाच्या वास्तू ऊर्जा माध्यमातून त्याला एक सहाय्य उपलब्ध करून दिलंय. काय, जरी त्याचा म्हणजे देव्हारा चुकीचा असेल, बेडरूम चुकीचं असेल, म्हणजे टॉयलेट बाथरूम चुकीच्या दिशेला असेल, तरी तिथे तोडफोड न करता तिथे डिस्टर्ब करणारी ऊर्जेला आपण शुद्ध संतुलित प्रमाण पातळीमध्ये मेंटेन करण्यासाठी म्हणून या नक्षत्र आराध्य वृक्षांच्या माध्यमाचा मदत घेतोय. ती मदत कुठल्या माध्यमातून, तर तेलार्काच्या माध्यमातून आहे. आलं लक्षात. सहज पद्धतीने कुठेही तोडफोड न करता या अर्काचा सदुपयोग साधायचा म्हणजे काय, तर ती अर्क, कारण त्या अर्कांना स्वतःला एक एनर्जी फील्ड आहे ना. आज देव्हाऱ्याचं जी कुपिका आहे ती देव्हाऱ्याची कुपिका म्हणजे देवघर म्हणून कुपिका आहे. त्या कुपिकेमध्ये गुरुच्या नक्षत्रांची जी आराध्य वृक्ष आहेत त्यांचा अर्क आहे त्याच्यामध्ये, आणि चंद्राची जी आहे त्यांचा एकत्रित अर्क आहे. त्यामुळे ती एकत्रित आलेली जी ऊर्जा आहे, आणि हे नुसतं मी सांगतोय म्हणून नाही, तर प्रत्येक अर्काचा आपण ऑरा स्कॅन रिपोर्ट तयार केलेले आहेत, घेतलेले आहेत. तर तुमचा ब्रँड आहे म्हणजे तुम्ही, हा ब्रँड आहे म्हणजे तुम्ही हे सगळं केलेलं आहे. वास्तूमध्ये आणि कुंडलीमध्ये आपल्याला एकच मुद्दा कॅरी करायचा आहे ना. हो. आहे त्या वर्तमान स्थितीला आपल्याला वर्तमानानुसार पुढे घेऊन जायचंय. त्या वर्तमानात उपलब्ध झालेल्या अशुभतेला शुद्ध स्वरूपात मेंटेन करून, संतुलित करून आपल्याला पुढे जायचं असतं. तर तिथे दोष काढण्यात काही मुद्दा नसतो, तर आहे त्या परिस्थितीला स्वीकारून आपल्याला पुढे जायचं असतं. आणि ते स्वीकारणं म्हणजेच त्या नकारात्मक ऊर्जेला शुद्ध करणे, संतुलित राखणे, आणि म्हणजे त्याचसाठी दिव्य ऊर्जा हे तुम्हाला सहाय्यास उभं राहतं. हो सर, याच्यामध्ये वास्तुशास्त्रामध्ये आम्ही हे दोष काढण्याचा नाही, त्याच्यावर उपाययोजना म्हणजे त्याची जी स्पंदनं आहेत ती बदलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता अष्टदिक्पालचे आयुध जी आम्ही लावतो किंवा अष्टदिक्पालांचे जे चित्र लावतो ती त्याच्यासाठीच लावतो ना, की या ऊर्जा, याचं जे संतुलन बिघडलेलं आहे ते संतुलन बॅलन्स करण्यासाठी. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही अर्कानी करता त्याच पद्धतीने आम्ही हे यंत्राप्रमाणे करतो, की म्हणजे त्या देवता. आता ह्याच मुद्द्यावर तुम्हाला मी सांगतो आता काय ते, म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका या गोष्टीचं. थोडस स्पष्ट बोलतोय मी. तुम्हाला मी जे सांगितलं ना, अर्क काढताना मी काय प्रोसिजर फॉलो करतो, त्या नक्षत्रावरती चंद्राचं दर्शन करून या सगळ्या गोष्टी प्रोसिजर सांगितली की नाही. त्याच्या मागचं गमक हेच आहे, आपण प्रॉपरली सकारात्मक ऊर्जेच्या माध्यमातूनच त्या ऊर्जेला पॉझिटिव्हली डेव्हलप करतोय. बरोबर. ही जी यंत्र किंवा किंवा म्हणणं ते दिक्पाल वगैरे आपण जे इथे रचतो ना, ते आता तयार मिळतात हल्ली बघा. पण ती सिद्ध करतो ना.
बरोबर ना. वेगवेगळ्या धातूमध्ये. तर हे मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे, म्हणून मी ह्या तेलार्काकडे का वळलो त्याच्यासाठीच. तेलार करणारे तुम्ही सिद्ध काही करा, कसंही करा, ओरिजिनल म्हणजे मूळ जी ऊर्जा पातळी आहे. आता समजा आपण हेलिक्स तयार करतो ना, आपण ईशान्येचं जे हेलिक्स तयार करतो आपण, त्या हेलिक्स तयार करताना कुठला धातू वापरला जातो, तो धातू तयार करताना ती व्यक्ती किंवा ती जागा कुठल्या ऊर्जेमध्ये आहे हो, ती व्यक्ती नेमकी कोण आहे, ती शुद्ध म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, शुचिरभूत झालेली आहे का ती? नाही, त्याच्यासाठीच तर अग्नितारण करतो ना सर, कारण अग्नितारण आलं लक्षात माझ्या. करण्याचा उद्देशच तो आहे. येस, ते गरजेचं आहे. पण काही लोक ना मॅडम, जे उथळ डोक्याने काम करतात ना या क्षेत्रामध्ये, ते फक्त रेडीमेड घेऊन येणार आणि तिथे नुसतं फेकून देणार किंवा टाकून देणार. फक्त शो शायनिंग करणारे आहेत, त्याचा हा दुरुपयोग. आणि 100 वास्तूपैकी 90 वास्तूंना परिणाम का जाणवत नाही, त्याचं कारण हे आहे. तुमच्या माझ्यासारखे काही कमी हाताच्या बोटावर मोजण्यात लोक असतील, जे विधिवत एनर्जीला राखून सुचिरभूत म्हणजे सुचिरभूतता हा तिथे म्हणजे प्रश्न आहेच ना तो. तर कुंडली असो किंवा हे असू दे, की काय म्हणतो त्याला, कुंडली असो किंवा वास्तू असू दे, आपल्याला त्या उपलब्ध ऊर्जांमधली एवढंच, बाकी त्या ऊर्जा आपण नष्ट करू शकत नाही किंवा त्या ऊर्जांना म्हणजे बदलू शकत नाही. म्हणून ऊर्जा संतुलन हा एकच पर्याय आपल्याला ह्या जन्मनक्षत्र गोचरीच्या माध्यमातून, दिव्य ऊर्जेच्या ब्रँडच्या माध्यमातून लोकांना देऊ करतोय. आता सर, आपल्या दिव्य ऊर्जा उत्पादनाविषयी लोकांचे, कारण तुम्ही बऱ्याच लोकांना दिले असते, मग त्या लोकांचे काय जे अनुभव आहेत त्याचा रिव्ह्यू तुमच्याकडे आलेला आहे. तर याच्यामध्ये थोडेसे हे जे संशोधन माझ्याकडनं करून घेतलं माझ्या सद्गुरूंनी, त्यांनी मला ही गाईडलाईन दिलं की ही गोष्ट डेव्हलप कर, शोध, ह्याच्यावरती अभ्यास कर. आणि ज्या वेळेस म्हणजे हे जे संशोधन सक्सेस होत गेलं, लोकांना अनुभव येत गेले, लोक समोर येऊन सांगून गेले की नाही, फरक पडला. मग ही आजच्या काळाप्रमाणे हे अर्क अतिशय उपयोगी आहेत, हे नक्कीच आम्हाला तर मान्य आहेत. पण म्हणजे त्याचा उपयोग जास्तीत जास्त होतो आणि तुम्ही त्याचा ब्रँड करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता. हा खरोखरच जास्त चांगला विचार आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. कारण जेवढे लोक फक्त म्हणतात की आराध्य वृक्ष, कारण आता जेवढे ऍस्ट्रॉलॉजीची जेव्हा प्रॅक्टिस करतो आम्ही, त्यावेळेस लोकांना जर आम्ही सांगितलं की जी आराध्य वृक्ष आहेत त्यांची पंचांगापैकी काहीतरी जवळ ठेवा, त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपं हे अर्क वापरणं हे जास्त सोयीस्कर आणि सोपं होत आहे, की ज्याच्यामुळे त्यांच्या कुंडली मधल्या ऊर्जेच्या चक्रामध्ये बदल होईल. तर मला तुम्हाला सर हा प्रश्न विचारायचा आहे की आमच्या ऍस्ट्रो स्मिता गिरी या चॅनलवर येऊन तुम्हाला कसं वाटलं, तुमची ही सगळी माहिती देताना आम्हाला आनंद झालाय. आपल्या ह्या चॅनलचा म्हणजे ज्यावेळेस मी आपलं बोलणं झालं त्यावेळेस तुमचे म्हणजे बाकीचे सगळे व्हिडिओ बी पाहिलेले आहेत. त्यामुळे तुमची ही जी पद्धत आहे किंवा समोरच्याला बोलतं कसं करायचं, अगदी पिन पॉईंट उत्तर म्हणजे शब्द रचून, हे खूप चांगली आहे. आणि हेच म्हणजे चांगली म्हणतात ना, हे कार्य चांगलं आहे. आणि अशाच कार्यामुळे एक नवीन सगळ्या सुधारलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्याचं खूप चांगलं साधन ठरतं अशा गोष्टी. त्यातलं थोडंसं उत्तर सांगतो. आपल्याला ज्योतिषांना किंवा वास्तुतज्ञांना नेमकं साधायचं हे थोडंसं मी माझ्या शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वास्तूमध्ये त्यांच्या प्रारब्धानुसार त्या भोगांना त्यांना सहज आणि सोप्या सकारात्मक दृष्टीने सामोरे जाण्यासाठी सहाय्य करायचंय. हे सहाय्य करताना उगाच त्याच्या डोक्यामध्ये नकार आहे, मग अमुक उपाय करायचा आहे, उपाय करण्यापेक्षा तुम्ही जर ऊर्जा संस्कार केले, आता ऊर्जा संस्कार म्हणजे रोज करतात त्याला संस्कार म्हणतो आपण. उपाय हा एकदाच करायचा असतो, पण संस्कार हे रोज करायचे असतात. का? कारण रोजच्या रोज त्यांच्यामध्ये क्षणोक्षणी बदल होत असतो. त्या बदलामधून सकारात्मक नकारात्मक ऊर्जांचं प्रसारण हे वेगवेगळ्या पातळीवर सतत बदलत असतं. त्या बदलणाऱ्या पातळ्यांमधून नेमकी आपल्याला नकारात्मक ठरणाऱ्या ऊर्जेला शुद्ध राखण्यासाठी आपण हे जन्म नक्षत्र गोचरीचं माध्यम म्हणजे सुवर्ण मध्ये आपण हाताशी घेतलेला आहे. हा प्रत्येकानं घ्यावा, जेणेकरून वेळेची बचत होईल,
नकारात्मकता निघून जाईल आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला कुठेही ऍडिशनल वेळ द्यायची गरज नाही. तेलार्क म्हणजे काय, तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्ही कुठेही फिरा, म्हणजे ऑफिसला जा, म्हणजे तुमच्या दुकानावरती जा किंवा कुठेही जा, तिथे तिथे त्या त्या जागेतून मिळणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे त्याच्यापासून तुमचा बचाव तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही ही तुमच्या जन्मनक्षत्र तेलार्क फक्त डोक्यावरती आणि नाभीला धारण करायची किंवा मग 2-3 थेंब ना, डोक्यावरती 7-8 थेंब आणि नाभीमध्ये 2-3 थेंब एवढं केलं म्हणजे तुमचा दिवस सुरू झाला की नाही. हो बरोबर. आलं लक्षात. हो तुम्हाला तुमच्या जीवनातले ज्या वेळेला तुम्हाला महत्व द्यायचंय, जी वेळ तुम्हाला कॅश करायची आहे किंवा सदुपयोगात आणायची आहे, ती वेळ तुम्हाला तुमची वाया जात नाही ना. हो बरोबर. तर आज तुम्ही सगळ्यात आता आमच्या चॅनलवर आलात आणि ही इतकी कन्साइज करून माहिती सांगितली की जे अर्क आहेत, कारण तुम्ही म्हणल्याप्रमाणे ते अर्क आपण डोक्याला वापरू शकतो आणि नाभीमध्ये का तर 78,000 नाड्या आपल्या नाभीमध्ये आहेत. आणि आपलं आणि येस, रिलेशन जे असतं जन्माचं ते तिथून होतं आणि त्या अख्ख्या शरीरात ज्या 72,000 नाड्या गेलेल्या आहेत त्याच्यावर उपाय करण्यासाठी आपल्या विचारामध्ये, आचारामध्ये, मननामध्ये आणि चिंतनामध्ये बदल करण्यासाठी ते सगळ्यात जास्त उपयोगी पडतं. म्हणूनच ही तुमची अर्क पद्धती मला जास्त भावली, कारण प्रत्येक वेळेस आपण या नक्षत्रांचा उपयोग किंवा नक्षत्र आराध्य वृक्षांचा जवळ जाऊ शकतो अशातला भाग नाहीये. मग त्याचं सोप्यात सोपं म्हणजे तत्व तेच आहे की जे आधुनिक पद्धतीप्रमाणे आपण आता वापरतो, कारण भोग हे भोगावेच लागतात, त्याला काही पर्याय नाहीये. पण ते भोगताना म्हणजे जर ऍक्सिडेंट होऊन आपण पडून खूप मोठी मोडतोड होणार असेल त्याच्यापेक्षा फक्त खर्चटण्यावर भागू, असा या सगळ्या अर्कांचा उपयोग होईल असं मला वाटतं. आणि तुमचे ते अर्क अतिशय उपयोगी आहेत. मी बऱ्याच लोकांकडनं ऐकलं म्हणून तुम्हाला इथे आमंत्रित केलं आणि तुम्ही ते अतिशय खूप उत्कृष्ट खूप धन्यवाद. पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. पुन्हा एकदा असाच एखाद्या विषयावर आपण परत भेटूया आणि त्याची नक्की माहिती नक्की. घेऊया. कारण खूप खूप धन्यवाद. आणि ऍस्ट्रोस्मितागिरी हा चॅनल अशाच नवीन नवीन गोष्टींचा, कारण ज्योतिषातले किंवा वास्तुशास्त्रातले किंवा अंकशास्त्रातले किंवा मधले जे जे काही तत्व आहेत, पंचतत्व ती एकच आहेत. त्याला आपल्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी, कारण आपण सुद्धा पंचतत्वाचेच बनलेलो, मग ते सगळं एकत्रित करून त्याचा आपल्याला फायदा मिळवण्यासाठी कशा पद्धतीने तज्ञांकडून माहिती घेता येईल हा विचार माझ्या मनामध्ये सतत असतो आणि त्याप्रमाणे मी जास्तीत जास्त अवलंबण्याचा प्रयत्न करते. तर आज तुम्हाला इथे बोलवून तुम्ही आम्हाला जी काही माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. आणि ज्यांना कोणाला ही माहिती आवडली असेल त्यांनी जरूर लाईक करा, सबस्क्राईबही करा आणि तुमचे सगळे जे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा की ज्याच्यामुळे आधुनिक काळामध्ये आपण याचा जास्तीत जास्त उपयोग करू शकतो आणि आपलं जीवन सुखावह करू शकतो. धन्यवाद.